अभिजित भालकेजी, स्वागत आहे TAP पॉडकास्टमध्ये. डायरेक्ट सेलिंग आणि नेटवर्क मार्केटिंग यामधला बेसिक फरक काय? पूर्वीच्या काळामध्ये याला डायरेक्ट सेलिंग नव्हतं म्हटलं जात, ह्याला एक MLM म्हटलं जायचं. बरेचसे फ्रॉड कंपनी आल्यामुळं लोकांनी याला मल्टी लेवल मार्केटिंगचं नाव वेगळं केलं. MLM म्हणजे मलाच लुटला माझ्या माणसाने. त्यानंतर मागे लागणारी माणसं. एकाने टाकलं होतं MLMचा फुल फॉर्म म्हणजे काय, मुर्गा लाव मुर्गा, म्हणजे लोकांना पकडून आणा, हा मुर्गा आहे बाबा, याला कापा. याने ऑडी घेतली, मग तो इनका मैं हाथ जोड़ के थैंक यू सो मच कहना चाहता हूँ. जास्त शो ऑफच्या नजरेमध्ये जसं मार्केटिंग करतात, याची का गरज पडते मग? म्हणजे असे पण काही लोक आहे डायरेक्ट सेलिंगमध्ये लीडर, जे कोटीशिवाय बोलत नाही, वडापावशिवाय खात नाही. म्हणजे मी घर घेतलं, हे घेतलं, म्हणजे खोटं खूप बोलतात त्या इंडस्ट्रीमध्ये लोक. डायरेक्ट सेलिंगमध्ये फ्रॉड होतो कंपन्यांमध्ये. आज मला सांगा, फ्रॉड कुठं नाही होत? कुठं किडनी ट्रान्सप्लांटचे रॅकेट भेटतात. बरं, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण डायरेक्ट सेलिंगमध्ये पण होतो फ्रॉड. चुकीच्या कंपनी असतात, पण ते चुकीच्या कंपन्यांमुळे चांगल्या कंपन्यांकडे दुर्लक्ष करायचं असं नाही. असं म्हणतात की डायरेक्ट सेलिंगचे पहिले कस्टमर त्या व्यक्तीचे जवळचे नातेवाईक किंवा मित्र असतात. अशा मित्राचा एखाद्या वेळेस जेव्हा फोन येतो की बाबा मी डायरेक्ट सेलिंगसाठी तुला कॉल करतोय आणि तूच माझा पहिला कस्टमर आहे, असे नाते बिघडतात. तुमच्या केसमध्ये असं कधी झालं आहे का? त्यांना वाटतं की हे लोकांना मागं लागण्याचं काम आहे. म्हणजे हे त्यांच्या डोक्यामध्ये ते फिट झाले. मग असे माझे पण मित्र दुलावले गेले. डायरेक्ट सेलिंगमध्ये मी किती कमवू शकतो, ह्या प्रश्नाचं तुमच्याकडे काय उत्तर आहे? रेंटच्या घरामध्ये राहायचो. 8x10ची रूम असायची. म्हणजे पाऊस जरी पडला तर खाली 2-4 भांडे लावा लागत होते, असे पत्रे गळत होते. वडील माझे एका कपड्याच्या दुकानामध्ये कामाला होते, जिथे त्यांना फक्त आत्ता 4-5 वर्षापूर्वी जॉब सोडताना 13,000 रुपये पगार होता. आज स्वतःचं घर झालं. आमच्या फॅमिलीमध्ये कुणाचं ॲग्रीमेंट प्रॉपर्टीचं झालं नव्हतं. 1-2 प्रॉपर्टी झाले. त्यानंतर स्वतःची गाडी झाली. म्हणजे मी नेहमी सांगतो की जेवढं वय आहे तेवढ्या लाखाच्या गाडीत फिरतो. एक चांगली डायरेक्ट सेलिंग करणारी कंपनी कोणती, ती निवडताना काय काय क्रायटेरिया असले पाहिजे? खूप चांगला क्वेश्चन आहे कारण की बरेच जण त्याच्यामुळेच त्यांना झटका लागतो की बाबा कुठल्या कंपनीमध्ये याचं कन्फ्यूज आहेत सगळे. आणि यूथ तर स्पेशली खूप कन्फ्यूज आहेत रिलेटेड. मेजर तसे 135 प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे, 135 प्रोडक्ट्स. पण त्याच्यामध्ये आमचे काही मेन प्रोडक्ट आहेत, जे आपण म्हणतो ना की प्रोडक्ट असतं, इंजिन प्रोडक्ट असतं, जी हिट प्रोडक्ट आहे. तर ते प्रोडक्टचं पहिलं नाव आहे आपलं CMD म्हणून प्रोडक्ट आहे, कॉन्सन्ट्रेटेड मिनरल ड्रॉप. हे आपण जेव्हा पाण्यामध्ये हा ड्रॉप टाकतो तेव्हा आपलं पाणी हे अल्कलाईन होतं. आणि तुम्ही बघितलं असेल विराट कोहली वगैरे, मलायका अरोरा, हे सगळे अल्कलाईन वॉटर किंवा ब्लॅक वॉटर ह्याच्यावरती सगळे चाललेत. पतंजलीसारखे काही स्टोअर्स आहेत जे डायरेक्टली तुम्हाला स्टोअर टू स्टोअर मिळतात. इतके चांगले प्रोडक्ट असताना डायरेक्ट सेलिंगची का गरज भासते? तुम्हालाही असं कधी कोणी सांगितलं आहे का की 5 जण जोडा, ते 5 लोक अजून 5 जण जोडतील आणि हळूहळू तुमच्याकडे एवढा मोठा पैसा येईल की तुम्ही स्वतःच्या दारासमोर ऑडीसारखी गाडी उभी करू शकता? किंवा असा एखादा व्यक्ती जो म्हणतो आहे की मी ह्या बिझनेसमध्ये मी माझं स्वतःचं घर बांधलं आहे ह्या बिझनेस मधून मिळालेल्या पैशातून, आणि मग नंतर अशी न्यूज येते की ती व्यक्ती तो सगळा पैसा घेऊन आणि नेटवर्क कोलॅप्स करून फरार झाली किंवा फ्रॉड झाला. अर्थातच मी बोलतो आहे नेटवर्क मार्केटिंगबद्दल. मग प्रश्न पडतो की नेटवर्क मार्केटिंगमध्ये अजूनही काही कंपन्या अस्तित्वात आहेत जे चांगल्यापैकी परफॉर्मन्स करत आहेत. तर मग खरंच नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग हा फ्रॉड आहे का, की सगळ्याच कंपन्या तशा आहेत की नाही? शिवाय एक साईडला गव्हर्नमेंटसुद्धा एक यशस्वी व्यवसाय म्हणून नेटवर्क मार्केटिंगला एक प्रोत्साहन देतं आहे. हे कन्फ्युजन मिटवण्यासाठी आपण आज आपल्या पॉडकास्टमध्ये बोललो आहेत अभिजित भालके यांना, ज्यांचा 9 वर्षापेक्षा जास्त अनुभव डायरेक्ट सेलिंग या सेक्टरमध्ये आहे. युनिलिंक मार्केट थ्रू हे काम करतात. त्यांची ओळख द्यायची म्हटलं तर एका वाक्यात असं की महाराष्ट्रातला सगळ्यात तरुण डायरेक्ट सेलिंगमधला जो यशस्वीरित्या त्यांनी आपली पोझिशन ॲक्वायर केली या सेक्टरमध्ये. वेळ वाया घालत नाही, वळूया पॉडकास्टकडे आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील अभिजित भालके यांच्याकडून. पाहत राहा TAP पॉडकास्ट. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा TAP पॉडकास्ट. तुमच्यासाठी मी अमित पारवे घेऊन येतोय असेच नवीन एपिसोड. तुर्तास एन्जॉय. अभिजित भालकेजी, स्वागत आहे TAP पॉडकास्टमध्ये. कसे आहात? फॅन्टॅस्टिक, ग्रेट. माझ्या पॉडकास्टमध्ये आत्तापर्यंत सगळे सिनियर होते. सो मी आज एक्सायटेड आहे की मला माझ्या समवयस्क कोणीतरी मला बोलायला भेटते, आणि ते पण एंटरप्रिनरशिप या सेक्टरमध्ये कोणीतरी. सो आपण ज्या विषयावर हात घालणार आहोत तो खूप ॲक्च्युली लोकांमध्ये त्याच्याबद्दल काही गैरसमजसुद्धा आहेत, आणि काही लोक अजूनही अट्रॅक्ट होतात त्या गोष्टीसाठी. आणि त्यात तुमचं जवळपास 5पेक्षा जास्त वर्षांपेक्षा एक्सपिरियन्स आहे.
तो आहे डायरेक्ट सेलिंग. बऱ्याचशा लोकांना डायरेक्ट सेलिंग माहिती आहे, बऱ्याच लोकांना माहीत नाही. तर आपण त्या लोकांना पहिले पकडू की ज्यांना डायरेक्ट सेलिंग अजिबातच काही माहीत नाही. सो माझा पहिला प्रश्न हाच असणार की डायरेक्ट सेलिंग नक्की काय? येस, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू अमितजी की तुम्ही मला पॉडकास्टमध्ये तुमच्या इन्व्हाइट केलं. ॲक्च्युली खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तुमचा पॉडकास्ट पण. जस्ट तुम्ही जसं म्हटले की एक्झॅक्टली डायरेक्ट सेलिंग काय आहे, त्याचे बरेचसे मीन्स आहेत, बरेचसे गैरसमज आहेत लोकांमध्ये की एक्झॅक्टली डायरेक्ट सेलिंग काय आहे. मग डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री ही भारतामध्ये 1995 साली आली. पण त्यावेळेस ज्यावेळेस इंडस्ट्री आली तेव्हा लोकांना ह्या गोष्टीबद्दल काही नॉलेज नव्हतं की कसं काम केलं जातं, काय केलं जातं, एक्झॅक्टली ही इंडस्ट्री कशी रन करते. ॲक्च्युली ही इंडस्ट्री म्हणजे काय की एक प्रोडक्ट्स, जसं पूर्वी आपण बघितलं की पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही मला गहू दिले, मी तुम्हाला तांदूळ देणार. एखाद्याला तुम्ही अर्धा किलो गहू दिले तर तुमचं नावी असेल तर तुमचे केस कापून देणार. ते बार्टर पद्धत जी आपण म्हणायचो त्याला, बालाबलुतेदार पद्धत, ती चालत होती. नंतर मग करन्सी येत गेले, मग पैशांची देवाणघेवाण वाढत गेली, तेव्हा मग एक ट्रेडिशनल सिस्टम आली. मग तेव्हा काय करायचं की कुठलं तरी एक प्रोडक्ट आपण जर बघितलं तर ती बनवणारी, फॉर एक्झाम्पल एखादी पाणी बॉटल घ्या किंवा कुठलंही प्रोडक्ट घ्या, बनवणारी एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असते. तर ते ट्रेडिशनल सिस्टममध्ये होतं काय, कंपनी प्रोडक्ट बनवणार, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, ते C&F एजंट, स्टॉकिस्ट, डीलर, डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर, नंतर एंड युजर ते दुकानापर्यंत येणार. आता जेव्हा ते दुकानापर्यंत येणार, कस्टमर जाऊन बाय करतो. म्हणून 10 रुपयाला बनणारी वस्तू कस्टमरच्या हातात यायच तोपर्यंत त्याची किंमत 50 रुपये होते. प्रत्येकाचं काही ना काहीतरी मार्जिन असतं. ही ट्रेडिशनल सिस्टम आत्तापर्यंत आपण बघत आलो. पण जसं मी म्हटलं की 1995 साली डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री जेव्हा भारतात आली, तर त्यांनी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री म्हणजे काय की डायरेक्ट कंपनी टू कस्टमर, म्हणजे मधली जी चेन होती, स्टॉकिस्ट, डीलर, डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, ही सगळी चेन त्यातली काढली गेली. म्हणून कंपनीतून प्रोडक्ट बनणार आणि ते कस्टमरपर्यंत येणार. आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम लोक इन्व्हॉल्व्ह होणार. आणि मॅक्झिमम लोक इन्व्हॉल्व्ह झाल्यामुळं ते सगळं जे कमिशनमध्ये जे डिस्ट्रीब्यूट होत होतं ते आपल्यासारख्या लोकांमध्ये ते डिस्ट्रीब्यूट करायचं काम केलं जातं. ही सिम्पल लँग्वेजमध्ये एक डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आहे. ओके, सो डायरेक्ट सेलिंग इन द सेन्स तुम्ही कंपनीतला एखादा कोणताही प्रोडक्ट बनतो, तो थेट कस्टमरपर्यंत पोहोचतो आणि कस्टमरला डायरेक्ट त्याच व्हॅल्यूमध्ये मिळतो जवळपास, जो होलसेल किमतीत म्हणजे आपण म्हणतो डायरेक्ट सेलिंगमध्ये असतो. डायरेक्ट सेलिंग आणि नेटवर्क मार्केटिंग यामधला बेसिक फरक काय? हां, आता पहिली गोष्ट काय आहे की ह्या जसं तुम्ही म्हटलं की मिसकन्सेप्शन भरपूर आहेत. तर बरेचसे लोकांनी पहिलं याला काय केलं की एक चेन, मेंबर, स्कीम, लोकांना जोडण्याचा बिझनेस. मग ह्याला पहिलं पूर्वीच्या काळामध्ये याला डायरेक्ट सेलिंग नव्हतं म्हटलं जात. ह्याला एक MLM म्हटलं जायचं. MLM म्हणजे मल्टी लेवल मार्केटिंग. हां, म्हणजे एक बिझनेस प्लॅन रन व्हायचा. मी तुम्हाला म्हटलं की बरेच लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. त्यानंतर मग ते कमिशन डिस्ट्रीब्यूट होतं, एक मल्टी लेवल मार्केटिंग. मग ह्याला लोकांनी मल्टी लेवल मार्केटिंग हे एवढं नाव निगेटिव्ह झालं बरेचसे फ्रॉड कंपनी आल्यामुळं. कारण की लोकांनी याला मल्टी लेवल मार्केटिंगचं नाव वेगळं केलं. MLM म्हणजे मलाच लुटला माझ्या माणसाने. हां, त्यानंतर मागे लागणारी माणसं. त्यानंतर मी त्या दिवशी यूट्यूबवरती बघत होतो तर एकाने टाकलं होतं MLMचा फुल फॉर्म म्हणजे काय, मुर्गा लाव मुर्गा. म्हणजे लोकांना पकडून आणा, हा मुर्गा आहे बाबा, याला कापा. म्हणजे असं ते MLMचं एक नेगेटिव्ह सगळं मार्केटमध्ये झालं. मग MLMचं नाव बदलून नंतर मग ते नेटवर्क मार्केटिंगवरती शिफ्ट झालं. म्हणजे एक नेटवर्क बनवा, त्या नेटवर्कच्या माध्यमातून तुम्ही प्रोडक्टचं मार्केटिंग करा. ते मग तर नेटवर्क मार्केटिंगवरती शिफ्ट झालं. मग त्याच्यामध्ये काय आलं की यंग क्राऊड बरेचसे नेटवर्क मार्केटिंगमध्ये आले. त्यांनी जॉईनिंग केलं, सोडलं, जॉईनिंग केलं, सोडलं. त्याच्यामुळे ते पण लोक निगेटिव्ह झाले या फील्डला. म्हणून आत्ता ह्या फील्डला डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री असं म्हटलं जातं. कारण की याला पूर्वी काही गाईडलाईन्स नव्हते, म्हणून भरपूर फ्रॉड कंपन्या ह्याच्यामध्ये येऊन गेले की कुणाचा कंट्रोल नव्हता. पण एक चांगलं झालं की डिसेंबर 2016 रामविलास पासवान, जे मिनिस्ट्री कन्झ्युमर अफेअर्सचे मिनिस्टर होते, त्यांनी डायरेक्ट सेलिंगवरती गाईडलाईन्स आणले. आणि ती गाईडलाईन्स 2016ला आली. पण त्याचं लॉमध्ये कन्व्हर्जन झालं की डिसेंबर 2020 2021 एक गॅझेट आलं. गॅझेट म्हणजे एक लॉ आला की तो परमनंट झाला. मग गाईडलाईन्स फक्तही नावाला असते पण लॉ तो परमनंट झाला. मग ह्याला नाव दिलं गेलं की डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. ते लॉचं डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री त्या लॉने दिलं. त्या लॉचं नाव तर मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स आहे. त्याच्या अंतर्गत डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आपली ही काम करते चांगल्या पद्धतीने. मग ते गाईडलाईन्स आले. मग त्याच्यामध्ये तुमची कंपनी कशी पाहिजे, काय पाहिजे, कोण एंटिटी एनरोल झाला पाहिजे, पिरॅमिड स्कीम्स कशा असतात, ह्याच्यामध्ये मग क्रिप्टो करन्सी चालणार नाही, फॉरेक्स ट्रेडिंग चालणार नाही, स्टॉक मार्केट चालणार नाही, ज्याची व्हॅल्यू फिक्स नाही अशा गोष्टी चालणार नाही, जे डिजिटली येते गोष्टी चालणार नाही, फिजिकली जे दिसतं ते सगळ्या गोष्टी याच्यामध्ये चालणार आहेत. तर असे बरेचसे गाईडलाईन्सचे लॉ त्याच्यामध्ये आले. म्हणजे मी स्वतः ऑल ओव्हर इंडियामध्ये 150 वेळा ह्या लॉचं ट्रेनिंग दिलं गॅझेटचं, की गव्हर्नमेंटचे गाईडलाईन्स कसे आहेत.
म्हणून ह्याला एक वेगळा चॅनल आला. म्हणून ह्याच्यासोबत सोबत आता तुम्ही बघितलं असेल दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे नेटवर्क मार्केटिंग हा एक डिप्लोमा आला आहे की तुम्ही नेटवर्क मार्केटिंगमध्ये डिप्लोमा करू शकता. गुगलवर सर्च केलं तर लक्षात येईल 1 वर्षाची काहीतरी 1-2 लाख रुपये फीज आहे. यू कॅन डू डिप्लोमा इन नेटवर्क मार्केटिंग. ओके. त्याच्यानंतर आत्ता सुद्धा MBA स्टुडंट जे आहेत तर MBA स्टुडंटच्या मार्केटिंगमध्ये जे आहेत MBAमध्ये त्यांना स्वतःला त्यांच्या बुकमध्ये चॅप्टर आहे व्हॉट इज नेटवर्क मार्केटिंग. ओके. हां, म्हणजे कसे पिरॅमिड्स असतात, कसं काम होतं, कसं ट्री रन होतो, प्रोडक्ट्स कसे असतात, ह्याच्यावरती एक चॅप्टर दिला आहे MBA मार्केटिंगमध्ये. म्हणजे आज ही इंडस्ट्री खूप पुढं होत चालली आहे. म्हणून आता थोडं जे लोकांचे मिसअंडरस्टँडिंग्स आहेत तेच आता अशा बोलण्यातून आपण ते क्लिअर करतो. ओके. तुम्ही जो शब्द वापरला MLM, ज्याचे लोकांनी आपल्या सोयीनुसार अलग अलग शॉर्ट फॉर्मचे लॉंग फॉर्म ॲप्रिशिएट केलेत, तसंच काहीच एक्सपिरियन्स येतो जेव्हा असं म्हणतात की डायरेक्ट सेलिंगचे पहिले कस्टमर त्या व्यक्तीचे जवळचे नातेवाईक किंवा मित्र असतात. अशा मित्राचा एखाद्या वेळेस जेव्हा फोन येतो की बाबा मी डायरेक्ट सेलिंगसाठी तुला कॉल करतोय आणि तूच माझा पहिला कस्टमर आहे, असे नाते बिघडतात. असं आतापर्यंत झालेलं आहे. तुमच्या केसमध्ये असं कधी झालंय का? झालंय ना. अशा केसमध्ये म्हणजे आत्ताची कंडिशन अशी मी सक्सेसफुल आहे, पण जे पूर्वी जे मित्र मी ज्यांना सांगितलं होता बिझनेस प्लॅन हे असं असतं तसं असतं, म्हणजे ते दुरावले जातात. कारण की त्यांची पण चुकी नाही आहे, कारण की त्यांनी मार्केटमध्ये अनुभव घेतला आहे. त्यांना वाटतं की हे लोकांना मागं लागण्याचं काम आहे. हां, म्हणजे हे त्यांच्या डोक्यामध्ये ते फिट झालं आहे. मग असे माझे पण मित्र दुरावले गेले. पण आता काही जणांना इंडस्ट्री कळाली, ते माझ्यासोबत ॲड पण झाले. काही माझ्यासोबत आता लहानपणीपासून जे माझे मित्र होते दुरावले होते माझ्यासोबत आले, त्यांनी पण काम चालू केलं, ते पण आज कुठेतरी थोडेफार सक्सेसफुल झालेत. काही जण तर माझ्या लहानपणापासून सोबत आहे ते अजून भरपूर सक्सेसफुल झालेत. म्हणजे काही लोकांना पहिलं कळतं, मागं लागतात म्हणून काही जणांनी नंबर पण ब्लॉक केले, काही जणांनी बोलायचं पण टाळून दिलं, काही जण ते ग्रुपमध्ये बोलवायचं बंद केलं. पण काय प्रॉब्लेम नाही, हे होत राहतं. पण एकदा तुम्हाला सक्सेस मिळाल्यानंतर त्यांना कळतं की या इंडस्ट्रीची ताकद काय. बापरे, म्हणजे बराच एक्सपिरियन्स तुम्ही घेतलेला आहे ह्या गोष्टीचाही. परंतु तो त्या व्यक्तींनी ज्यांनी तुम्हाला ब्लॉक वगैरे केला त्यांना ह्या स्टेजला आता माहिती झालं असेल की आता फ्रॉड वगैरे तर काही नव्हता, किंवा जे बाकीचे करतायत तसं तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय डायरेक्ट सेलिंगमध्ये ते तरी तसं नाही आहे. बरोबर. पिरॅमिडचा पण शब्द उल्लेख केला तुम्ही. होतं असं की डायरेक्ट सेलिंगमध्ये पिरॅमिडच्या वरचे लेवलचे जे आहेत ना ते जास्त कमवतात आणि जे नेटवर्क खाली खाली येत राहतं, जो रूट लेवलपर्यंत जातात, त्यांची कमाई तितकीशी कमी असते. असं खरं आहे? असं काही नाही आहे. आता फक्त लोकांनी डायरेक्ट सेलिंगमध्ये म्हटले, पण तुम्ही ट्रेडिशनल मार्केटचं मी एक एक्झाम्पल देतो. आता फॉर एक्झाम्पल मोबाईल इंडस्ट्री जी आहे, म्हणजे ही आत्ता आपण बघतो एक 10-15 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप बूस्ट झाली आहे. बरोबर. पण ज्यांनी पहिलं सुरुवात केली होती, आता पुण्यामध्ये फॉर एक्झाम्पल जो डीलर मेन आहे मोबाईलचा, ज्यांनी पहिलं सुरुवात केली आज नक्कीच त्याकडे जास्त बिझनेस आहे. त्यानंतर त्यानंतर अजून एक कुणी 2 वर्षांनी सुरू केलं असेल, 5 वर्षांनंतर सुरू केलं असेल. म्हणजे ज्यांनी पहिल्या 5 वर्षामध्ये जो ट्रेंडिंग काळ चालू आहे त्याच्यामध्ये जर बेस बनवला तर तो सक्सेसफुल झाला आहे असं. आणि ते लोक काय म्हणतात फक्त डायरेक्ट सेलिंगमध्ये वरच्या लोकांना पैसे मिळतात, असं बिलकुल नाही आहे. कारण की जो वरती जातो तो कधीतरी खाली असतो, कारण की तो तिथून टीम बनवतोच. हां, आता जसं मी सुरुवात केली तेव्हा आता माझा जॉईनिंग लॉग इन जे नंबर जो आहे तो 31 आहे. ओके. म्हणजे 31व्या नंबरला माझ्या अगोदर 30 लोक होते, पण आज ते 30 लोकांना आज 1 रुपयाचं पण पे आउट येत नाही, कारण की ते कामच करत नाही. पण मध्ये थांबवतो, तुमचा आत्ता 31 नंबर आहे. आता जो नवीन एम्प्लॉई किंवा जो जॉईन होतो त्याचा नंबर काय आत्ताचा? हां, आत्ता जो जॉईन होतो माझ्याच टीममध्ये 1,20,000 लोक आहेत. म्हणजे जो नवीन जॉईन होईल तो 1,20,000 काहीतरी माणूस असेल तो. ओके. त्यामुळे असं काहीच नसतं. आणि माझ्यानंतर पण भरपूर लोक जॉईन झालेत. कोणाचा 500 आय डी नंबर असेल, कोणाचा 1000वा असेल. आत्ता रिसेंटली माझ्याकडे 1 वर्ष 6 महिन्यापूर्वी ज्यांचा 1,00,000वा नंबर असेल, 99,099च्या लास्टचा जो 1,00,000ला 1 नंबर राहिला असेल तो जरी जॉईन झालाय तरी तो आता 6 महिने 1 वर्षभरामध्ये सक्सेसफुल आहे. तर तो सक्सेसफुल म्हणजे तो पण पिरॅमिडच्या वरच्या स्टेजला जायला तयार झाला. कारण की आपण वरती जायच्या अगोदर आपण खालीच असतो. बरोबर. जशी आपली टीम वाढेल तसंच आपण वरती जात राहतो, आपला कन्झ्युमर बेस वाढेल तसंच जात राहतो. बरोबर. त्यामुळे असं काही नाही आहे की वरती असेल तरच पैसे मिळतात. हळूहळू जशी टीम वाढेल तसं पेआउट आपल्याला भेटत जातो. ओके. हे झालं पिरॅमिडचं. असं म्हणतात की प्रत्येक डायरेक्ट सेलिंगला मरण असतं. म्हणजे एक काळापर्यंत प्रोडक्ट टिकलं किंवा लोकांचं इंटरेस्ट आहे तोपर्यंत डायरेक्ट सेलिंग चांगली चालते. परंतु जसं प्रोडक्टमध्ये काहीतरी ड्रॉबॅक आला किंवा चाललंच नाही तर मग डायरेक्ट सेलिंगसुद्धा मरतं.
असा काहीच एक्सपिरियन्स तुम्हाला आला आहे का? असं काही नाही आहे. प्रत्येक डायरेक्ट सेलिंगला बघा त्याच्यामध्ये मग कंपनी स्ट्रॉंग पाहिजे. डायरेक्ट सेलिंगला जर मरण असतं तर ते अशा कंपन्यांना की ज्या कंपन्यांचे शॉर्ट टर्म विजन असेल किंवा त्या माणसाला कंपनी चालवता आली नसेल ओनरला किंवा त्याकडे काही विजन मिशन म्हणजे असं काही कंपनी, कारण अशांची संख्या खूप जास्त बघितली, भरपूर जास्त आहे. आणि ती आपल्याच फील्डमध्ये नाही आहे, म्हणजे ती भरपूर फील्डमध्ये. आज मला सांगा, लोक म्हणतात की डायरेक्ट सेलिंगमध्ये कंपनी बंद पडली, डायरेक्ट सेलिंगमध्ये फ्रॉड होतो कंपन्यांमध्ये. आज मला सांगा, फ्रॉड कुठं नाही होत. कुठं किडनी ट्रान्सप्लांटचे रॅकेट भेटतात, बरं तो पण एक फ्रॉडच आहे. बरं मेडिसिन फील्डमध्ये पण तुम्ही बघितलं ऐकलं असेल, एवढ्या किमतीची मेडिसिन्स असतात, एवढ्या किमतीला सेल होतात, तरी तो फ्रॉड होतो. बरं गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण फ्रॉड होतो. म्हणजे असं कुठलंच फील्ड नाही की जिथं फ्रॉड होत नाही. आज डिजिटली स्कॅम होतात. म्हणजे लोक आता ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करणं, कुणी OTP सांगितलं, फ्रॉड होतो. म्हणून ती गोष्ट काही थांबत नाही. जसं की आता डायरेक्ट सेलिंगमध्ये पण होतो फ्रॉड, चुकीच्या कंपन्या असतात, पण ते चुकीच्या कंपन्यांमुळे चांगल्या कंपन्यांकडे दुर्लक्ष करायचं असं नाही. आणि जसं तुम्ही म्हटलं की कुठंतरी संपतं डायरेक्ट सेलिंगमध्ये. आता मार्केटमध्ये असे पण कंपन्या आहेत की कुणाला 10 वर्ष झालेत, 15 वर्ष झालेत, 20 वर्ष झालेत, 30 वर्ष झालेत. असे पण कंपन्या मार्केटमध्ये आहेत ज्यांनी 24 इयर्स, 25-30 इयर्स कंप्लीट केलेत आणि ते अजून पण चालू आहेत. लोक त्या कंपन्यांचे प्रोडक्ट्स यूज करतात आहेत. आणि ज्यांनी हे 20-20 वर्षापूर्वी, 30-30 वर्षापूर्वी ज्यांनी चालू केलं होतं, आज ते स्वतःच्या चार्टर्ड प्लेनमध्ये पण फिरतात आहेत. म्हणजे एवढा मोठा स्कोप आहे. त्यामुळे याला सॅच्युरेशन मरण अशी गोष्ट कधीच नसते. कारण की प्रोडक्ट जे डायरेक्ट सेलिंगमध्ये येतं ते प्रोडक्ट असं येतं की जे प्रोडक्ट रिपीट लोक घेतात. म्हणजे प्रोडक्ट संपलं, रिपीटेड कस्टमर असतात आणि त्यांना आवडलं की ते घेतात. आता एखादी कंपनी 20 वर्ष, 24 वर्ष, 30 वर्ष चालली आहे, म्हणजे ह्याचा अर्थ काय की त्या कंपनीचं प्रोडक्ट चांगलं आहे, लोक प्रोडक्ट कन्झ्युम करत राहिलेत. आता फॉर एक्झाम्पल आपल्यालाच बघा, आपल्याला आता मी स्वतः OnePlusचा मोबाईल वापरतो आहे. आज मी जेवढे सिरीज आले तेवढे एक घेतले, कारण की मला तो फील आला त्या प्रोडक्टचा. आत्ता रिसेंटली मी 1 महिन्यापूर्वी घेतला, कारण की मला जर प्रोडक्ट चांगलं होतं मी वापरणार कंटिन्यू. डायरेक्ट सेलिंगमध्ये जर एखादा व्यक्ती इंटरेस्टेड आहे घुसण्यासाठी, तर त्याच्या मनात पहिला प्रश्न असतो की मी किती कमवू शकतो. बरोबर. ह्या प्रश्नाचं तुमच्याकडे काय उत्तर आहे? किती कमवू शकतो? बघा, पहिली महत्त्वाची गोष्ट, जसं आपण एक ज्या टॉपिकने सुरू केलं होतं की डायरेक्ट सेलिंगबद्दल लोकांचं बरेचसं निगेटिव्ह मत आहे, हे होण्याचं कारण काय ते त्याला कनेक्टेड त्या क्वेश्चनला आपण कनेक्ट करू. की लोक बरेच जॉईन होतात, बघतात हे एवढं इन्कम केलं यांनी, तर लोकांना वाटतं की मी तर एका रात्रीत करोडपती झाला पाहिजे, कारण की ते पाहिलेलं असतं. आज जसं माझं इन्कम आहे, पण त्याच्यासाठी मी 5 वर्ष दिलेत, त्याच्या अगोदर मला 3 वर्षाचा अनुभव आहे. म्हणजे मी ह्या इंडस्ट्रीसाठी 8 ते 10 वर्ष दिलेत. तेव्हा मी कुठेतरी एका मोठ्या लेवलला माझं काम एक 20-22 राज्यांमध्ये चाललंय तेवढे वर्ष दिल्यानंतर. पण बरेच लोकांना वाटतं की मी रातोरात करोडपती झाला पाहिजे, आणि दाखवण्यात पण हेच दाखवतात. म्हणजे नॉट युनिलिंक, बाकीचे जे डायरेक्ट सेलिंग किंवा थोडेसे नेटवर्क मार्केटिंगमध्ये जे झुकलेत ते दाखवले असं दाखवतात की याने ऑडी घेतली, मग तो जास्त शो ऑफच्या नजरेमध्ये जसं मार्केटिंग करतात. याची का गरज पडते मग? नाही, आता काय होतं, काही कंपन्या मी तुम्हाला म्हटलं फ्रॉड कंपन्या असतात, लोकांना ऑडी घ्यायला लावतात, मर्सिडीज घ्यायला लावतात, मग ते लोकांना दाखवतात, नंतर ते त्याची EMI थकतात, मग तिथून ते निघून जातात. म्हणजे असे पण काही लोक डायरेक्ट सेलिंगमध्ये लीडर जे कोटीशिवाय बोलत नाही, वडापावशिवाय खात नाहीत. म्हणजे असे पण लोक आहेत. म्हणजे मी घर घेतलं, हे घेतलं, म्हणजे खोटं खूप बोलतात त्या इंडस्ट्रीमध्ये लोक. म्हणून ह्या गोष्टीवर न जाता आज आम्ही कधी ऑडी मर्सिडीज आपण कधी दाखवत नाही युनलिंकच्या माध्यमातून, किंवा आपली कंपनी ही ग्राउंड टू अर्थ कंपनी आहे. जे नॉलेज आम्ही विकतो, जे नॉलेज आमच्याकडे आहे ते आम्ही लोकांना देतो. ते प्रोडक्टचं नॉलेज असू, बिझनेसचं नॉलेज असू, तुम्ही कधी ट्रेनिंग मिटिंग्समध्ये आमच्या आले तर त्या गोष्टी लक्षात येऊन जातील. आणि जो मेन मुद्दा होता की लोकांनी इथं आल्यानंतर अशी अपेक्षा नाही ठेवा की मला फास्ट पैसे मिळाले पाहिजे. किती मिळतील ते अनलिमिटेड, ते तुमच्या हातात आहे, तुम्ही किती कमवू शकता. पण त्यांनी एक लक्षात घ्यावं की पहिल्याच दिवशी ₹1,00,000 डोक्यात घेण्यापेक्षा मला पहिल्या महिन्यामध्ये, कारण की तो जॉबला लागल्यानंतर पण त्यांनी ₹1,00,000 कधी डोक्यात घेतले नव्हते, पण इथं आल्यानंतर त्याचं माइंड एवढं ब्रॉड होतं, चांगलं आहे, ते मोठी स्वप्न बघायला लागतो, पण लगेच विचार नको करू की मला ₹1,00,000 महिन्याला भेटते. पहिलं त्यांनी 5,000, नंतर 10,000, 15,000, 20,000 असं कर, स्टेप बाय स्टेप त्यांनी विचार केला पाहिजे. म्हणजे ज्याचं जसं इन्व्हॉल्वमेंट असेल, जितका तो मेहनत घेईल, तशी तो डायरेक्ट सेलिंगमध्ये ॲज अ कॉर्पोरेट म्हणा किंवा डायरेक्ट सेलिंगमध्ये कमवू शकतो. येस. ओके. आता म्हणजे बोलायसारखं खूप प्रश्न येत आहेत मला. आता आपण एक काम करू, तुमचे जे प्रोडक्ट्स होते ते समजा कोणाला तरी घ्यायचे असतील, पण त्याला डायरेक्ट सेलिंगमध्ये इंटरेस्ट नाही आहे, अशा व्यक्तींसाठी तुम्ही कसं अप्रोच करता? काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही त्यांना काय डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री वगैरे काही सांगत नाही. बेसिकली सांगतो आमचे एवढे क्वालिटी प्रोडक्ट्स आहेत, तुम्ही ह्या आज शुगरला घ्या, BP ला घ्या, हार्टला घ्या, लिव्हरसाठी घ्या, किडनीसाठी घ्या,
फिटनेससाठी घ्या, तुमचा आजार बरा होऊन जाईल, तुमच्या या सगळ्या गोष्टीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, तुम्ही फिट राहताल, हे असं आम्ही त्यांना सांगतो. आम्ही काय डायरेक्ट सेलिंगबद्दल बोलत नाही, पण त्यांना प्रोडक्ट आवडलं, त्यांचं रजिस्ट्रेशन करतो, त्यांना लाईफ टाईम डिस्काउंट भेटतो, ते कंपनीकडून प्रोडक्ट ऑनलाईन मागवतात आणि ते लाईफ टाईम कन्झ्युमर होऊन जातात. बरोबर. आमच्याकडे ही कॅटेगरी सगळ्यात जास्त येते, कारण की सगळेच जण बिझनेसमध्ये इंटरेस्ट घेतच नाही. म्हणजे माझ्याकडे जर 100% लोक जर आले तर त्यातले 90% लोक हे कन्झ्युमरच आहेत. अच्छा. हां, आता माझ्याकडे 1,20,000 लोकांची टीम आहे, त्यातले 90% लोक हे कन्झ्युमरच आहेत. 1,20,000. येस, माझ्या 1,20,000 लोकांची टीम ह्या 5 वर्षामध्ये, पण 90% कन्झ्युमर्स आहेत. पण हे कन्झ्युमरचं बेनिफिट काय की प्रोडक्ट क्वालिटी असल्यामुळं ते परत परत घेतात आणि जेवढ्या वेळा ते घेतात तेवढ्या वेळा मला रेव्हेन्यू भेटतो. रिपीट परचेसमुळे रिपीट रेव्हेन्यू, तो कन्सिस्टन्सी मेंटेन राहतो रेव्हेन्यू, कारण की प्रोडक्टची क्वालिटी आहे. आणि प्रोडक्टची क्वालिटी असल्यामुळं तो मग जेव्हा रेकमेंड करेल दुसऱ्याला तर तेव्हा त्याची डायरेक्ट सेलिंगची इन्व्हॉल्वमेंट सुरू होते. आणि असं काही कंपल्सरी नाहीये की एकदा त्यांनी रजिस्ट्रेशन केलं, त्यांनी प्रोडक्ट यूज केले म्हणजे मला आता करावंच लागेल. बरेच जणांना वाटतं म्हणजे चुकीच्या लँग्वेजमध्ये मी मेंबर करावंच लागेल, चेन करावं, असं काही बंधन. हा पहिला प्रश्न असतो, म्हणून तुम्हाला मी याबद्दल मुद्दाम बोलायला का निवडले, कारण लोकांना असं वाटतं की आता हे मागेच लागणार, मग हे बोलणारच, मग प्रोडक्ट असो कसं नसो पण आपण त्या ट्रॅपमध्ये फसणार आहे, मग हे काढायचं आहे आपल्याला. असं काही विचार करूच नका की प्रोडक्ट यूज केलंय, प्रोडक्ट घेतलंय, मी रजिस्ट्रेशन केलंय म्हणजे मला कंपल्सरी पुढं काम करावंच लागेल. त्याच्यामुळे तुम्ही बरोबर म्हटलं की काही काही लोक मागं हटतात, मग ते प्रोडक्ट पण घेत नाही. हा, मग ज्यांना प्रोडक्ट घ्यायचे ते कॅन हॅपी कस्टमर ऑफ युनिलिंक. आता जे इंटरेस्टेड आहेत डायरेक्ट सेलिंगमध्ये, म्हणजे जे प्रोडक्टवर खुश पण आहेत, जे वापरता पण आहे, दुसऱ्याला रेकमेंड करताय आणि बट त्यांना डायरेक्ट सेलिंगमध्ये यायचं आहे, त्यांच्यासाठी तुम्ही कसं अप्रोच करता? अच्छा, म्हणजे जे प्रोडक्ट वापरतात त्यांना डायरेक्ट सेलिंगमध्ये पण यायचे. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की 90% लोक आम्हाला हे कस्टमर भेटतात, पण त्यातले काही लोक मग काय म्हणतात, सर प्रोडक्टचा रिझल्ट खूप चांगला आला, आमच्याकडं किडनी स्टोन होता तो पडला, क्रिएटिन वाढलं होतं ते कमी झालं आहे, मग वुमन्सचे हार्मोनल इम्बॅलन्सचे प्रॉब्लेम्स आहेत, PCODचे, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहेत. मग आता ते म्हणतात सेकंड मंथमध्ये परत प्रोडक्ट मागवतात. मग परत प्रोडक्ट मागवल्यानंतर आम्ही म्हणतो की मॅडम सर तुम्हाला जर असा एवढा चांगला रिझल्ट आला तर तुम्ही जर तुमच्या काही लोकांना रेकमेंड जर केलं, चांगली गोष्ट तर आपण रेकमेंड करतोच. आता आपण एखाद्या मित्राला म्हटलं मोबाईल कुठला घेऊ तर तो सजेस्ट करणारच आहे, कपडे कुठल्या शॉपमध्ये चांगले भेटतात तो सजेस्ट करणारच आहे. हां, जसं की तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कुणाला प्रोडक्ट लागले तर सांगा. मग ते काय करतात, त्यांना रिझल्ट आला, त्यांच्या ओळखीचे काही पेशंट्स असतात, अजून रेफरन्स वगैरे देतात, मग त्यांनी रेफरन्स दिल्यानंतर त्यांना काही ना काहीतरी रजिस्ट्रेशन झालेलं असतं, कमिशन येतंच. मग ते लोक म्हणतात अरे हे कमिशन कसं काय आलं? मग आम्ही सांगतो की हे अशा असं सगळी सिस्टम आहे आपली, ह्याच्या माध्यमातून तुम्ही एक चांगला इन्कम करू शकता. मग जर ते म्हटले हां मग मी इंटरेस्टेड आहे, मी करू शकतो, मग त्यामुळे तो डायरेक्ट सेलिंगमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतो हळूहळू. मग असे आम्हाला पहिलं काय होतं, 90% कन्झ्युमर भेटले, त्यातले 5 ते 6% लोक असे भेटतात की जे फक्त प्रोडक्ट सेलिंगला चालू करतात. अच्छा. त्याच्यामध्ये त्यांचा काय उद्देश नसतो की मला टीम बनवायची आहे, काय बनवायची, मी महिन्याला प्रोडक्ट सेल करणार, कंपनीने मला ही ऑफर दिलेली आहे, ह्याच्यामध्ये मला एवढं डिस्काउंट दिलं, मी MRPने सेल करतो आणि मी महिन्याला 5,000, 10,000, 15,000, 20,000 पार्ट टाईममध्ये इन्कम करतो. चांगले प्रोडक्ट आहे, कुठं जायचं नाही आहे, एकदा सजेस्ट करायचे, लोक आयुष्यभर घेत राहतात. प्रोडक्ट रिटेल करायला लागतो आपले. आणि मग आम्हाला त्याच्यातून पण कोण रिटेल करत करत त्याला लोक चांगले भेटले, त्याचा एक 10, 20, 30, 40, 50 लोकांचा कन्झ्युमर बेस तयार झाला, त्याला दिसायला लागतं. मग कधीतरी आम्ही त्यांना मग सांगतो की ह्याच्या पुढं पण असतं, तुम्ही टीम बनवा, तुम्ही 2 हाताने सेल करून किती करणार आहे, तर तुम्ही तुमची टीम बनवली, तुझ्यासारखे जर एक 4-5 जर अजून असतील सेल करणारे तर अजून बिझनेस वाढेल. मग त्याच्यातून 2-3% लोक असे असतात माझ्यासारखे, ते टीम बनवायला लागतात. मग ते टीम बनवत जसं मी आता पहिल्या महिन्यात जेव्हा चालू केलं तर 5 वर्षापूर्वी मी 9 लोकांची टीम बनवली होती. मग त्यांना रिझल्ट येत गेले, दुसऱ्या महिन्यामध्ये तेच लोक 50-60 पर्यंत झाले, त्यानंतर तिसऱ्या महिन्यामध्ये 100-150, चौथ्या महिन्यामध्ये 200-250, मग ते असं मल्टिप्लिकेशन होत गेलं, म्हणजे 10x मल्टिप्लिकेशन होत गेलं फास्ट. टार्गेट कसं होतं माहिती का, डायरेक्ट सेलिंगमध्ये एखादी कंपनी गेली म्हणजे जी लिस्टेड होती, चांगली चालली पण होती, गायब झाली, तिला जास्त टार्गेट केलं जातं आणि ते जास्त दाखवलं जाते मार्केटमध्ये की बघा डायरेक्ट सेलिंगमध्ये असंच असतं, मग हे जातं. किंवा आता जसं तुम्ही बाकीचे फ्रॉड सांगितले तितकंसं तिथं लाईमलाईट होत नाही, पण जरा डायरेक्ट सेलिंगमध्ये काही झालं तर तो डाग पडतो. पण प्रोडक्ट चांगला असेल तर मात्र सस्टेनेबिलिटी जास्त असते. बरोबर. प्रोडक्टवर येऊ आता, तुम्ही पण एक डायरेक्ट सेलिंगचा महत्त्वाचा पार्ट आहात, तुमची पण हायरार्की एक चांगल्या पोझिशनला आहे. तुमच्या डायरेक्ट सेलिंगचं प्रोडक्ट काय?
आपलं डायरेक्ट सेलिंगचं प्रोडक्ट असं आहे की एक मेजर तसे 135 प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे, 135 प्रोडक्ट्स बरं. जे लोकांना डेली लागतात. पण त्याच्यामध्ये आमचे काही मेन प्रोडक्ट आहेत जे आपण म्हणतो ना, की प्रोडक्ट असतं, इंजिन प्रोडक्ट असतं, जी हिट प्रोडक्ट आहे, बरोबर. ज्याची युनिलिंकमध्ये आपल्या कंपनीमध्ये डिमांड खूप जास्त आहे. ओके. तर ते प्रोडक्टचं पहिलं नाव आहे आपलं CMD म्हणून प्रोडक्ट आहे. ओके. दॅट इज कॉन्सन्ट्रेटेड मिनरल ड्रॉप. CMDचा फुल फॉर्म आहे. ॲक्च्युली हे प्रोडक्ट पण युनिक आहे, कारण की डायरेक्ट सेलिंगमध्ये नुसतं प्रोडक्ट विकून पण नाही चालत. ते प्रोडक्ट युनिक असलं पाहिजे, त्याची मोनोपोली पाहिजे, जे आपल्याकडं आहे ते कुणाकडं नसलं पाहिजे, म्हणजे असं क्वालिटी प्रोडक्ट पाहिजे, तर लोक आपल्याकडून विकत घेतील ते. म्हणून आमचं पहिलं मेन प्रोडक्ट आहे CMD, कॉन्सन्ट्रेटेड मिनरल ड्रॉप. हे प्रोडक्ट आपलं बनतं कुठं, USA बनतं. US एक उठा नावाचं एक स्टेट आहे, तिथे एक डेड सी लेक आहे. तर ते डेड सी लेकचे जे ओनर आहेत त्यांचं नाव आहे अँडरसन. ते स्वतः ते डेड सी लेक ओन करतात, जसं आपण मराठीमध्ये त्याला मृत समुद्र म्हणू शकतो. तर ते ओन करतात. मग ते आम्ही काय करतो, ते डेड सी लेकच्या बाजूला आम्ही छोटे छोटे हौद बनवलेत. त्या हौदमध्ये आम्ही काय करतो, लेकचं पाणी घेतो, ते हौदात टाकतो, कारण की त्याच्या आजूबाजूला डोंगर आहे. पाऊस पडला, डोंगरातून पाणी त्या लेकमध्ये पूर्ण जमा होतं. बरोबर. आणि तो लेक असा आहे की तिथं माणूस तरंगतो, म्हणजे तुम्ही त्या पाण्यावरती झोपू शकता. म्हणजे थोडक्यात ऑडियन्ससाठी सांगतो की डेड सी म्हणजे असा प्रकार आहे की जिथून पाण्याचा आउटलेट नाही किंवा वाहतं पाणी नाही आहे, येस, जे साचतं आणि मग ते एकाच ठिकाणी राहून तो त्याला मृत समुद्राचं म्हणजे इथल्या आपल्या पाण्यापेक्षा तिथलं 10 पटीने डेन्सिटी जास्त घट्ट, ऑब्व्हियसली, कारण तो इव्हॅपोरेशन पण होत असतं आणि ते तरंगतो. मग ते पाणी आम्ही घेतो, छोटे छोटे हाऊस जसे म्हणजे तुम्हाला आम्ही केले, ते पाणी तिथं 2-2 वर्ष आम्ही स्टोअर करतो आणि नॅचरल सनलाईटमध्ये, नॅचरल इव्हॅपोरेशनमध्ये आम्ही स्टोअर करतो. त्यामुळं 2 वर्षामध्ये आम्ही जे 50 लिटर, फॉर एक्झाम्पल तो रेशो असा आहे, 50 लिटर पाणी आम्ही नॅचरली इव्हॅपोरेट करून 1 लिटर पाणी करतो. 50 लिटरचं 1 लिटर पाणी करतो. त्या इव्हॅपोरेशनमध्ये पूर्ण मग ते सॉल्ट वगैरे आम्ही 2 वर्षाच्या प्रोसेसमध्ये त्या पाण्यातून बाहेर काढतो, कारण की 2 वर्षाची प्रोसेस म्हणजे 2 वर्षाची प्रोसेस. त्या हौदामध्ये पाणी 2 वर्ष ठेवतो आम्ही. अरे बापरे. नॅचरल इव्हॅपोरेशनमध्ये. ओके. हां, मग बाष्पीभवनामध्ये ते 2 वर्ष ठेवलं की त्यातून मग आम्ही कॉन्सन्ट्रेटेड, मग जे सॉल्ट वगैरे राहतं ते बाजूला काढत राहतो, कारण की तो सॉल्ट लेक असतो ना, तो प्रेसिपिटेशन मध्ये सॉल्ट जास्त असतो, ते काढतो. मग आम्ही काय करतो, ते लो सोडियम असलेले सगळे मिनरल्स आम्ही घेतो, त्याला आपण आयोनिक मिनरल्स म्हणतो. ओके. मग ते मिनरल्स आपण 50 लिटर पाण्याचं 1 लिटर पाणी केलं, त्याच्यापासून आम्ही ते प्रोडक्ट सगळे बनवतो. ते 2 गोष्टी आपल्याला देतं प्रोडक्ट. ते पहिलं एक 74 प्रकारचे मिनरल्स देतात, 74 टाईप्स ऑफ मिनरल्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, आयरन, फॉस्फरस, झिंक वगैरे असे सगळे. मग हा एक बेनिफिट होतो. आणि दुसरं, हे आपण जेव्हा पाण्यामध्ये हा ड्रॉप टाकतो तेव्हा आपलं पाणी हे अल्कलाईन होतं. ओके. हां, म्हणजे आज आपण बघितलं असेल की अल्कलाईन हे खूप ट्रेंडिंगमध्ये चाललं आहे. लोक अल्कलाईन वॉटरसाठी 2 लाख 4 लाखाचे मशीन यूज करतात. आणि तुम्ही बघितलं असेल विराट कोहली वगैरे, मलायका अरोरा, हे सगळे अल्कलाईन वॉटर किंवा ब्लॅक वॉटर ह्याच्यावर सगळे चाललेत. तर मग आम्ही म्हटलं की सर्वसामान्य माणसाला अल्कलाईन वॉटर कसं भेटेल. मग आम्ही ही प्रोसेस केली, त्यातून आम्हाला ही गोष्ट CMD सापडली, अल्कलाईन वॉटर विथ 74 टाईप्स ऑफ नॅचरल मिनरल्स, जे पाण्याचा आपला pH अल्कलाईन करतं आणि ते पाणी नॉर्मली आपण कंझ्युम करू शकता. ओव्हरऑल हेल्थवरती खूप बेटर ते काम करतं. एनर्जी देणं आपल्या बॉडीला, परत आपली गट हेल्थ चांगली करणं, परत आपल्या हार्ट, किडनी, लिव्हरचं प्रोटेक्शन चांगलं करणं, म्हणजे ओव्हरऑल हेल्थसाठी सगळ्यात चांगला प्रोडक्ट आहे. म्हणजे जे 1 दिवस जरी रोज पाण्यासोबत जरी आपण ते पित राहिलं तरीसुद्धा आपल्याला 1 दिवसामध्ये त्या प्रोडक्टचा फील येतो. म्हणून आम्ही ह्या प्रोडक्टबद्दल म्हणतो, ह्या प्रोडक्टचं आपलं पाणी प्या, ड्रिंक इट, फील इट अँड शेअर इट. म्हणजे तुम्ही प्या, फील करा आणि लोकांना ह्या प्रोडक्टबद्दल शेअर करा. हे असं आपलं एक पहिलं मेजर प्रोडक्ट आहे जे टॉप सेलिंग आहे. दुसऱ्या प्रोडक्टवर जायच्या आधी CMD बद्दल मला थोडासा इंटरेस्ट आला आहे, त्याबद्दल बोलू आपण. की असे CMD बनवणारे डायरेक्ट सेलिंगमध्ये अजून कोणी कॉम्पिटिटर्स आहेत का? CMD प्रोडक्ट बनवणारे कॉम्पिटिटर्स आहेत. 1-2 कंपन्या आहेत मार्केटमध्ये, 2-3 कंपन्या. काही जण डायरेक्ट सेलिंग व्यतिरिक्त ऑनलाईन ॲमेझॉनवरती पण काही जण कंपन्यांचे प्रोडक्ट्स आहेत. पण ते CMDमध्ये फक्त मिनरल्सचं हे होतं. बरेच कंपन्या 1-2 मिनरल्स टाकले, फक्त सोडियम यूज केलं, सॉल्ट वॉटरचं प्रोडक्ट आहे हे यूज केलं तरी होऊ शकतं. कारण की हे प्रोडक्ट आपलं एवढं जेन्युइन काय आहे, 54 कंट्रीजमध्ये चालतं CMD प्रोडक्ट आपलं. आणि त्या क्लिनिकली अप्रूव्ड पण आहे, क्लिनिकली त्याला US FDAचं सर्टिफिकेट आहे ऑलरेडी. मग त्यामध्ये त्याचं ओनरचं नाव आहे प्रोडक्टवरती. बरेचसे कंपन्या मार्केटमध्ये चालतात त्याच्यावरती त्या ओनरचं नाव नाही आहे. ते सांगतात डेड सी लेक, बट आपल्या प्रोडक्टवरती ओनरचं नाव आहे की अँडरसन CMD म्हणून.
किती रुपयाला मिळतं असं मार्केटमध्ये, आणि तुमचं प्रोडक्ट तसं बाकीच्यांपेक्षा काय युनिक आहे या दोन गोष्टी? मार्केटमध्ये जे प्रोडक्ट मिळतात हे तुम्हाला सांगितलं मी, हे सगळे डायल्युटेड आहेत, डुप्लिकेट प्रोडक्ट मिळतं CMDचं. त्याला काय असं MRI मिनरल रिसोर्स इंटरनॅशनलचं वगैरे असं कंपनीचं काही नाही आहे. तर मार्केटमधलं CMD हे स्वस्त मिळतं. आपलं CMD फक्त 1650 रुपयाला मिळतं MRP, आणि रजिस्ट्रेशन केल्यावर डिस्काउंट्स वगैरे त्या गोष्टी वेगळ्या आहेत ते. पण हे एका माणसाला हे 2 ते 3 महिने जातं. अच्छा. हां, म्हणजे 1650 मी MRPने जरी हिशोब केला तर 2 ते 3 महिने, म्हणजे हार्डली महिन्याला 600 रुपये वगैरे खर्च येऊन जातो, 500-600 रुपये. म्हणजे ते मच बेटर दॅन ती विराट कोहलीची बॉटल. हां, मग आपण अल्कलाईन वॉटरचाच हिशोब केला तर आज विराट कोहली 600 रुपये लिटरचं पाणी पितो. ओके, सेकंड प्रोडक्ट. हां, आपलं दुसरं प्रोडक्ट आहे सुपर फूड म्हणतो आम्ही त्याला. त्याचं नाव आहे नोवा प्राईम म्हणून. तर आता हे नोवा प्रोडक्ट असं याला मी सुपर फूडच नाव का दिलं आहे, कारण की माणसाच्या बॉडीला बघा प्रोटीन लागतं, विटॅमिन्स लागतात, मिनरल्स लागतात, आणि एक पार्ट असतो तो अँटीऑक्सिडंट लागतो. हे 4 गोष्टी लागतात. आता सुपर फूड हे आम्ही स्पेशली फक्त अँटीऑक्सिडंट बनवलं आहे. ह्याच्यामध्ये आम्ही स्पिरुलिना, जे वर्ल्डमधले टॉपचे सुपर फूड्स आहेत जे अँटीऑक्सिडंट येतात ते सगळे आम्ही एकत्र टाकलेत. स्पिरुलिना, गॅनोडर्मा, नोनी, मोरिंगो, जिन्सिन, त्यानंतर ॲस्टाझॅन्थिन, ग्रीन टी, हे सगळे सुपर अँटीऑक्सिडंट आम्ही त्याच्यामध्ये टाकलेत. आता त्याच्यामध्ये मेजर इन्ग्रेडियंट जो आमचा आहे तो ॲस्टाझॅन्थिन आहे. आता जसं आपण म्हटलं की सूर्य पहिला कुठं उगवतो, सनराईज पहिला जापानमध्ये होतो. तर ते सूर्याची जी सनराईज आहे, पहिली जी किरण आहे ती ज्या समुद्रावर पडते, त्या समुद्रामध्ये एक ॲल्गे आहे ज्याला आपण मराठीमध्ये शेवाळ म्हणू शकतो. तर ते शेवाळ लाल कलरचं असतं. हां, आता ते शेवाळ लाल कलरचं असतं, त्याला ॲस्टाझॅन्थिन म्हणतात. आता आम्ही ते शेवाळ का घेतलं त्याच्या पाठीमागे एक रिझन आहे. जसं आपण म्हणतो की भारत हा तरुण लोकांचा देश आहे, तसंच जापानमध्ये म्हटलं जातं की हा बुजुर्ग लोकांचा देश आहे, वयस्कर लोकांचा देश आहे. म्हणजे जापानमध्ये वय खूप जास्त आहेत लोकांचे, 100च्या पुढचे भरपूर लोक आहेत. मग त्यांचं जगण्याचं कारण एकच आहे की हे शेवाळ. आता ते शेवाळ समुद्रातलं, त्या समुद्रातले मासे खातात, आणि ते मासे जापानी लोक कन्झ्युम करतात, खातात. मग त्याच्यामुळे ते खाल्ल्यामुळे त्यांचं लाईफ हे वाढतं. आता ते शेवाळमध्ये असं काय तर शेवाळ ते ॲस्टाझॅन्थिन इज अ किंग ऑफ अँटीऑक्सिडंट. ओके, तुम्ही जर गुगल केलं किंग ऑफ अँटीऑक्सिडंट तर आपल्याला ॲस्टाझॅन्थिन हे नाव बघायला भेटेल त्यामध्ये. तर आम्ही ते ॲस्टाझॅन्थिन आमच्या प्रोडक्टमध्ये वापरलं आहे. तर ते काम काय करतं हे सुपर फूड आमचे सगळे अँटीऑक्सिडंट, की आत्ता पाणी दूषित झालं आहे आपल्याला माहिती आहे, फूड सगळं केमिकलचं आहे, आपण पोल्युटेड हवा, फ्रेश ऑक्सिजन घेत नाही आहे, पोल्युटेड ऑक्सिजन आपण घेतो आहे. त्यामुळं आपल्या बॉडीमध्ये फ्री रॅडिकल्सचं प्रमाण वाढत चाललं आहे. आणि हे फ्री रॅडिकल्स करतात काय, आपल्या सेल्समध्ये, पेशींमध्ये इम्बॅलन्स करतात आहे. त्यामुळं इलेक्ट्रॉन, प्रोटॉन हे सगळे इम्बॅलन्स झाल्यामुळं आपल्या शरीरामधले एक एक पेशी मरत चालल्यात. त्यामुळं तुम्ही बघितलं असेल बघा, अचानक होणारे आजार भरपूर वाढलेत. चक्कर येऊन पडला, अरे डायलिसिस चालू झालं, म्हणजे तो अचानक काल चांगला होता, कार्डियक डिसीज झालं, कार्डियक तुम्हाला माहिती आहे आता, कार्डियक अरेस्ट, अचानक हार्टचा प्रॉब्लेम झाला, हार्ट अटॅक आला, एखाद्याचं ॲडमिट केलं, लगेच कळलं 70-80% लिव्हर खराब झालं त्याचं. म्हणजे आज कळत नाही आहे की म्हणजे कॅन्सर हा पहिल्या स्टेजला सुद्धा कळत नाही आहे, हा दुसऱ्या स्टेजला, तिसऱ्या स्टेजला गेल्यानंतर कळतो की जेव्हा वेळ हातातून निघून गेलेली असते. म्हणजे हे अचानक होणारे आजार भरपूर कशामुळे वाढले की ह्या फ्री रॅडिकल्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं की एजिंग म्हणजे 2 एज असतात आपल्या. एक एज असतं डॉक्युमेंटरी, म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं एकाची 5 तारीख आहे, एवढं इयर आहे, 1990 आहे, 1980 आहे, असं एक इयर असतो जो डॉक्युमेंटवरती जेव्हा जन्मला तेव्हा रजिस्टर केला जातो, तो डॉक्युमेंटरी एज आहे. आणि दुसरं एज असतं की बायोलॉजिकल एज आपल्या बॉडीमध्ये. आता एखाद्याचं एज आता 40 आहे, पण जर आपण त्याचं चेकअप केलं तर त्याची बॉडी झाली 50ची. वाय? बिकॉज ऑफ फ्री रॅडिकल्स. म्हणजे तो 10 वर्ष पुढं चाललाय. आता आपण पूर्वी बघितलं असेल शुगर किती एजमध्ये व्हायची, म्हणजे 50 वय, 60 वय, चला आपण म्हणायचो चला ह्या वयामध्ये याला शुगर झाली म्हणजे काय वय झालं, पार्ट ऑफ लाईफ, नॉर्मल आहे. हां, मग तुम्ही बघायचं पूर्वी माणसांना अटॅक किती यायचे, 3 अटॅक यायचे. पहिला आला म्हणजे हॅट्रिक व्हायची अटॅकची. आता झटक्यातच येतो आणि माणूस तो निघून जातो, त्यामध्ये त्याला चान्सच भेटत नाही आहे. म्हणून त्यामुळे काय आलं, फ्री रॅडिकल्सचे हे दुष्परिणाम, बायोलॉजिकल एज वाढत गेलं लोकांचं. त्यामुळं आपलं बॉडी कशी पाहिजे, आत्ता एज 50 आहे पण बॉडी बायोलॉजिकल एज 40 आहे. एखाद्याचं एज 40 आहे तर बायोलॉजिकली त्याच्या बॉडीचं एज 30 पाहिजे. म्हणजे जेवढं डॉक्युमेंटरी एज आहे त्याच्यापेक्षा आपलं बायोलॉजिकल ॲक्च्युअल फिटनेस आहे तो आपला. तर आपलं ते प्रोडक्ट सुपर फूड काय करतं, आपल्या बॉडीमध्ये अँटीऑक्सिडंट मॅक्झिमम प्रमाणामध्ये गेल्यामुळं फ्री रॅडिकल्स बाहेर काढतं बॉडीतून. अच्छा, त्यामुळं आपले सेल्स हे ॲक्टिव्ह राहतात.
त्यामुळे आपलं एजिंग हे दिसून येत नाही. त्यामुळे एजिंग हे आपलं कंट्रोलमध्ये राहतं. मग एजिंग व्यवस्थित राहतं, आपली बॉडी फिट राहते, सेल्स चार्ज राहतात आणि ॲक्टिव्ह राहतात आपले सेल्स. हे असं आपलं दुसरं प्रोडक्ट आहे जे सुपर फूड. पुन्हा सुपर फूडवर थोडंसं अजून थांबवतो की सुपर फूडला लोक म्हणतात की उद्या जाऊन लंच डिनरला स्किप करणारे किंवा रिप्लेस करणारे, हे खरं आहे? नाही, असं काही नाही आहे. आम्ही कधी लोकांना रेकमेंड करत नाही की लंच डिनर तुम्ही स्किप करा. आता लंच डिनर जे लोक स्किप करायला लावतात, ॲक्च्युली बघा आपल्याला लहानपणापासून 3 टाईम खायची सवय असते, नाश्ता, लंच आणि डिनर दुपारचं, बरोबर, ब्रेकफास्टसोबत. तर हे 3 टाईम खायची सवय लगेच नाही मोडू शकत, कारण की आपण बघितलं असेल बॉडीला एखादी हॅबिट लागते. आता जसं फॉर एक्झाम्पल आपण जिम जॉईन केली, तर पहिल्यांदा काय होणार आहे, तुम्ही थोडे पुशअप्स मारले सगळं पॅक होणार, लेग्स मारले सगळं पॅक होणार, पण दुसऱ्या दिवशी पेन होणार अजून, पण तिसऱ्या दिवशी थोडंसं वाढवणार. मग एकदा सवय लागली की बॉडी पेन होत नाही. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण बॉडीला जशी सवय लावतो तशी लागते. मग लहानपणापासून सवय काय लागली, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, पण आपण काय करतोय ते स्किप करतोय. आणि त्याच्यामध्ये कमी करू शकतो आपण, पण त्याला रिप्लेसमेंट बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुमची प्रोटीनची गरज पूर्ण झाली पाहिजे, सुपर फूडमधून तुम्हाला अँटीऑक्सिडंट मिळायला पाहिजे, विटॅमिन्स पण मिळाले पाहिजे. म्हणून आहार थोडासा कमी करा, जास्त कमी करू नका, आणि आपले प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये ॲड करू शकता. पुन्हा सुपर फूडची प्राइसिंग आणि मार्केटमधल्या असेल सुपर फूडची प्राइसिंग आणि तुम्ही जे सेल करताय त्यामध्ये काय डिफरन्स आहेत, काय युनिकनेस आहे आणि त्याची प्राइस काय? आत्ता मार्केटमध्ये जे सुपर फूड चाललंय, पहिलं तर मी तुम्हाला एक 8-10 इन्ग्रेडियंट सांगितले. पहिली गोष्ट तर बरेचसे कंपनी हे 10 इन्ग्रेडियंट्स वेगवेगळे विकतात. अच्छा. कोण स्पिरुलिनाची बॉटल वेगळे बनवते गोळ्यांची, कोण मोरिंगो वेगळं बनवतंय, कोण ॲलोवेरा वेगळं बनवतंय, कोण अश्वगंधा वेगळं बनवतंय, कोण ॲस्थाझॅन्थिन वेगळं बनवतंय. एक तर पहिलं प्लस पॉईंट आहे की या सगळ्याचं कॉम्बिनेशन आम्ही एकत्र केलं आहे. मार्केटमधून 10 बॉटलचे 10 गोळ्या खाण्यापेक्षा एकच गोळी खावा आपली आणि 10 बॉटलचं सगळ्या गोष्टी कव्हर करा, 10 इन्ग्रेडियंट्सचे. तर आता हे कॉस्टिंग वाईज मार्केटमध्ये फक्त एक स्पिरुलिना कंटेंटची जरी बॉटल बघितली, ही 600 रुपये ते 1000 रुपये ते 1200 रुपयेपर्यंत भेटते. हां, एकच बॉटल, त्याच्यामध्ये 60 गोळ्या. आणि आम्ही जे प्रोडक्ट देतो, जे नोवा प्राईम, जे तुम्हाला म्हटलं सुपर फूडचं प्रोडक्ट, हे प्रोडक्ट आम्ही आमचं 1200, 1500, 1600 रुपयेपर्यंत 60 गोळ्यांचं भेटून जातं. हां, आणि त्याच्यामध्ये 10 इन्ग्रेडियंट्स एकाच गोळ्यामध्ये, ते पण रोज एक घ्यायचे, 2 महिने जातं, म्हणजे परत महिन्याला 700-800 रुपये खर्च. सो ही एक मेन गोष्ट आहे जी बाकीच्या सुपर फूडपेक्षा तुमच्या प्रोडक्टमध्ये मोठा डिफरन्स, खूप मोठा डिफरन्स आहे. ओके. आणि तिसरं प्रोडक्ट, आणि आपलं तिसरं मेन प्रोडक्ट आहे, आम्ही एक पावडर बनवली आहे युनिफिट प्रो नावाने. ती मेनसाठी वेगळी आहे, वुमनसाठी वेगळी आहे आणि किड्ससाठी वेगळी आहे. आता ही मार्केटमध्ये पावडर्स भरपूर आहेत की त्याच्यामध्ये प्रोटीन टाकलं आहे, मल्टीविटॅमिन्स टाकले आहेत, मिनरल्स टाकले आहेत, कार्बोहायड्रेट टाकले आहेत, भरपूर गोष्टी टाकलेत त्यांनी. पण आम्ही ह्या सगळ्या गोष्टी तर ॲड केलेच आहेत. पहिलं तर ह्याच्यातून आम्ही 4 प्रोटीनचे सोर्स देतो आहे, मिल्क प्रोटीन, सोया प्रोटीन, वे प्रोटीन, पी प्रोटीन वगैरे. पण आमचं याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट्स ज्याच्यावर आम्ही काम करतो त्याचं नाव आहे व्हाईट कर्क्युमिन. ज्याला आपण व्हाईट कर्क्युमिन, ज्याला आपण पांढरी हळद म्हणतो. अच्छा. हां, आता बरेच जणांनी काळी हळद, पिवळी हळद ऐकली, पण पांढरी हळद ऐकली नाही आहे. मी फर्स्ट टाइम ऐकतो. पांढरी हळद असं काय वेगळा प्रकार नाही आहे जी वेगळी उगवते वगैरे. आता एक एक्झाम्पल, जसं आपण हळद घेतली, आता हळद ही लवकर डायल्यूट होत नाही आणि नुसती हळद खाल्ली तरी आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होत नाही. म्हणून पूर्वी बघितलं असं ना, आपली आजी वगैरे आपल्याला दुधामध्ये हळद टाकून द्यायची, तेव्हा ते आपल्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब व्हायचं त्यात डायल्यूट केल्यानंतर. म्हणून आता हळदीमध्ये एक इन्ग्रेडियंट सापडतो ज्याला आपण कर्क्युमिन म्हणतो. तो कर्क्युमिन असा प्रूव्हन इन्ग्रेडियंट आहे भारतामधला, जो भारतातून कित्येक टन लोक इम्पोर्ट करून घेतात आउट ऑफ इंडियामध्ये, कारण की हळद ही भारतातच उगते सगळ्यात जास्त. आणि कर्क्युमिन हा इन्ग्रेडियंट आपल्याला पूर्ण हळद गरजेची नाही आहे, त्याच्यामधलं कर्क्युमिन गरजेचं आहे. पण होतं कसं की पूर्ण हळदमधून जेव्हा आपण कर्क्युमिन घेतो, ते कर्क्युमिन बॉडीला आपल्यासुद्धा 20 ते 21% भेटतं फक्त. म्हणजे थोडं अजून डिटेल. हां, म्हणजे आता कर्क्युमिन आपलं हळद घेतली पूर्ण आपण, त्याच्यावर प्रोसेस केली, त्याच्यात आपण मेन इन्ग्रेडियंट काढला कर्क्युमिन, जो काम करणार आहे तोच. आणि तो कर्क्युमिन सुद्धा आपण जेव्हा शरीरामध्ये आपल्या कंझ्युम केल्यानंतर तो गोळीच्या स्वरूपात घ्या किंवा पावडरच्या स्वरूपात घ्या, तो कंझ्युम केल्यानंतर त्याची बायोॲबिलिटी जी शरीरामध्ये आहे ही फक्त 21%, ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी फक्त 21%. मग आपण काय, मग ते काय होतं, 100 किलो हळदमध्ये 1 किलो कर्क्युमिन भेटतं, जो मेन इन्ग्रेडियंट आहे तो, आणि तो पण 21% आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होतो. मग आम्ही काय केलं, आम्ही हळदीमधून कर्क्युमिन काढली, टर्मरिकमधून कर्क्युमिन काढलं, आणि त्या कर्क्युमिनमधून पण आम्ही एक इन्ग्रेडियंट शोधला, एक मॉलिक्यूल शोधला, ज्याला आम्ही व्हाईट कर्क्युमिन म्हणतो. हां, जसं 100 किलो हळदमधून 1 किलो कर्क्युमिन भेटतो, तसं 150 ते 200 किलो हळदमधून 1 किलो व्हाईट कर्क्युमिन भेटतो.
म्हणजे एकदम क्रिटिकल एक्स्ट्रॅक्ट पूर्ण. मग त्याच्यासाठीच तर आम्ही नवीन टेक्नॉलॉजी जी लॉन्च केली, फायटोकेमिकल टेक्नॉलॉजी, की जी आम्ही फक्त मॉलिक्यूलवरती काम करतो. त्यामुळं आयुर्वेदामध्ये असे प्रोडक्ट्स आहेत की ज्याचे रिझल्ट आपले फास्ट येतात लोकांना. म्हणून ही पावडर आपण बनवली आहे जी तिघांसाठी व्हेरिएशनमध्ये बनवली आहे. लहान मुलांनी घेतलं हाईट, फिजिकल आणि मेंटली फिट राहण्यासाठी. फिमेल्स वुमन्सनी घेतलं आपलं वुमन पावडर म्हणून आहे, त्यांच्या हार्मोनल इम्बॅलन्सच्या प्रॉब्लेमपासून, फिटनेसपासून, B12ची इंजेक्शन्स वगैरे घेण्याची वगैरे असली काही गरज पडत नाही त्यांना. त्यानंतर जेंट्ससाठी पावडर बनी ओव्हरऑल फिटनेससाठी आपण राहू शकतो. असे हे मेजर आपले 3 हिट प्रोडक्ट आहे. आणि जसं आपण पहिल्या प्रोडक्टबद्दल बोललो होतो मिनरल्सबद्दल, डेड सीपासून, तर आम्ही अशीच डेड सीपासून पर्सनल केअरची रेंज सगळी बनवली आहे. हां, म्हणजे तुम्ही ऐकलं असेल मड बाथ वगैरे, लोक तिथं जाऊन पाण्यात बुडून वगैरे येणार, आज 80% आजार बरे होणार. तसंच आपण ते पर्सनल केअर, फेस वॉश, शॅम्पू विम्पूमध्ये हे सगळे 134च्या डेड आसपास सी, products 135 प्रोडक्टची रेंज अशी. ओके 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 ओके. सो हा खूप मोठा बिझनेस दिसतोय. युनिलिंकच्या अंडर काम करता, राईट? युनिलिंक मार्केटिंग. युनिलिंक मार्केटिंग. आता पुन्हा प्रश्न डायरेक्ट सेलिंगकडे येतो. इतके चांगले प्रोडक्ट असताना डायरेक्ट सेलिंगची का गरज भासते? जर तुम्ही ऑडियन्सली म्हणजे त्या चेनमध्ये का जात नाही की जी ट्रॅडिशनल सगळ्यांकडे जाते? आता आपण जर बघतोय पतंजलीसारखे काही स्टोअर्स आहेत जे डायरेक्टली तुम्हाला स्टोअर टू स्टोअर मिळतात, तसं युनिलिंकचं काही आहे का? ॲक्च्युली होतं काय, आम्ही डायरेक्ट सेलिंगचाच मॉडेल का निवडला, कारण की बरेच वेळा ट्रेडिशनल मार्केटमध्ये गेल्यानंतर मग स्टॉकिस्ट शोधा, डीलर शोधा, डिस्ट्रीब्युटर शोधा, मग त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट, 7 दिन में गोरापन, थम्सअप पिओ आणि असं तसं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी फिल्म स्टारवाल्यांना ॲड करायला 1-1, 2-2 करोड रुपये दिले जातात त्यांच्या ॲडसाठी. आणि कमिशन कसं होतं, आता ट्रेडिशनल मार्केटमध्ये ज्याच्याकडे 50 लाख 1 करोड रुपये पडून आहे तो C&F एजंट होऊ शकतो. मग तो कंपनी एखादी फॉर एक्झाम्पल XYZ कंपनी आहे, मला त्या कंपनीचं C&F एजंट व्हायचं आहे, मला ॲटलीस्ट 1-2 करोड रुपये इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. बरं, माझ्या अंडरमध्ये कोणतरी स्टॉकिस्ट बघावं लागेल, मग माझ्याकडे 1 करोडची इन्व्हेस्टमेंट आहे, त्याला ॲटलीस्ट 50 लाखाची पॅन. त्याच्या अंडरमध्ये कोणतरी डीलर बघावं लागेल, त्याकडे ॲटलीस्ट 20-25 लाखाची इन्व्हेस्टमेंट पॅन. त्याच्या अंडरमध्ये कोणतरी एक रिटेलर बघावं लागेल, दुकानदार, ज्याकडे 2-5 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे तो इन्व्हेस्टमेंट हेवी आहे ॲग्री. ट्रेडिशनल मार्केटमध्ये. आज जसं तुम्ही मला पतंजलीचं विचारलं, त्यांचे आउटलेट वगैरे, आज मला पतंजलीची डिस्ट्रीब्युटरशिप घ्यायची म्हणजे तर ॲटलीस्ट मला 2-5 लाखाचं इन्व्हेस्टमेंट आहे. एक शॉप आलं त्याची इन्व्हेस्टमेंट वेगळी, स्वतःचा घ्या, रेंटवर घ्या, अशा बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये येतात. तसं डायरेक्ट सेलिंगमध्ये काय होतं की मला जर बिझनेस चालू करायचं, मला इन्व्हेस्टमेंट 0 आहे. फक्त कंडिशन काय आहे की पहिलं 2-5 हजाराचे प्रोडक्ट घ्या, जे मला स्वतःला यूज करून ते प्रोडक्ट मी फील करू शकतो की मला रिझल्ट काय आहे त्या प्रोडक्टचा. बरोबर. म्हणजे तो कॉन्फिडन्स वाढेल. कारण की जेव्हा प्रोडक्ट न यूज करता माणूस बोलतो तेव्हा तो इथून बोलतो, आणि प्रोडक्ट यूज करून जेव्हा बोलतो तो इथून बोलणार आहे. त्यामुळे तो कॉन्फिडन्स वाढेल, एवढीच कंडिशन आहे, बाकी काही कंडिशन नाहीच आहे त्यामध्ये. हा एक पहिला मुद्दा झाला की लो इन्व्हेस्टमेंट आहे. दुसरा मुद्दा काय आहे याच्यामध्ये की मला दिवसभर हा बिझनेस करताना डायरेक्ट सेलिंगचा असं मला दिवसभर शॉप उघडायचं आणि बसायचं असं नाही आहे. म्हणजे माझ्या ॲबसेंटमध्ये पण बिझनेस झाला पाहिजे. ओके, तो पायलट मोडमध्ये. येस, ऑटो पायलट मोडमध्ये माझा बिझनेस गेला पाहिजे. आता किती मोठं गोडाऊन असं तरी त्याला रोज ओपन करावं लागणारच आहे, बरोबर आहे. म्हणजे रोज त्याला शटर ओपन करावं लागणार आहे. म्हणजे माझ्या ॲबसेंटमध्ये बिझनेस झाला पाहिजे, म्हणून वी प्रेफर डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. असे 2 मुद्दे झाले. तिसरा मुद्दा, मला इथं कोणाला एम्प्लॉय ठेवायची गरज नाही आहे. ॲटलिस्ट मी जर स्टॉकिस्ट असेल तर मला काय 10-20 लोक, 50 लोक मला एम्प्लॉय ठेवायचे आहेत, बरोबर. त्यांची सॅलरी द्यायची मला. परत हा जॉब सोडून गेला, तो जॉब सोडून गेला, तो हेडेक बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामध्ये, तर मला एम्प्लॉय ठेवायची गरज नाही. हा तिसरा मुद्दा आहे. चौथा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की मला इथं कोण बॉस नाही आहे की जो मला 8 ते टाईम टार्गेट कम्प्लीट कर, तू कुठं फिरतोय, काय फिरतोय, रिपोर्टिंग कर, हे कर, ते कर. म्हणजे अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये नाही आहे, जे मला ट्रेडिशनल बिझनेसमध्ये माझ्या एम्प्लॉयला जॉब करतो, हे करतो, ते गोष्टीची गरज नाही पडत मला. असे 3-4 मुद्दे आहेत. आणि 5वा मुद्दा असा असतो की तिकडं जसं मी तुम्हाला म्हटलं की ॲड करायला 1-1, 2-2 करोड रुपये दिले जाते. म्हणजे सोपं उदाहरण म्हणजे काय, ट्रेडिशनल बिझनेसमध्ये काय होतं, एका माणसाला 100 रुपये भेटतात. एक माणूस 100 रुपये पण कमवू शकतो, 200 रुपये टाकून 100 रुपये कमवू शकतो. पण डायरेक्ट सेलिंग बिझनेसमध्ये 100 लोकांना 1-1 रुपये भेटतात, आणि ते पण 200 रुपये न टाकता, 1 रुपये न टाकता. म्हणजे हा फरक आहे. म्हणून आम्ही डायरेक्ट सेलिंग प्रेफर करतो. आणि आपल्याला माहिती, TV ॲडपेक्षा माउथ टू माउथ पब्लिसिटी आज किती मोठी आहे. आज सोशल मीडिया हे एवढं मोठं का झालं,
कारण की लोकांना पर्सनल टच मिळतोय. मी यूट्यूबवर काहीतरी बघतोय, इन्स्टावर काहीतरी बघतोय, मी ऑनलाईन बघून ऑर्डर करतोय, दॅट इज पर्सनल टच. आज लोक ॲडवरती पण बिलीव्ह करत नाही. बरोबर. म्हणून माउथ पब्लिसिटीचं खूप पॉवरफुल आहे. कारण काही मूवी लागून गेल्यानंतर जेव्हा लोकांना कळतं की अरे हा चांगला कंटेंट होता, चांगली क्वालिटी होती, माउथ पब्लिसिटी इज ऑलवेज टॉप. म्हणून माउथ पब्लिसिटीमुळे त्यामुळे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री ही तशी सक्सेसफुलच आहे ॲज कम्पॅरेटिव्ह टू ट्रेडिशनल कंपनीपेक्षा. ओके, तर मला मोठा प्रश्न पडला आहे की अभिजित भालके डायरेक्ट सेलिंगमध्ये आले कसे? ॲक्च्युली ह्या इंडस्ट्रीबद्दल मला पूर्वी काहीच कल्पना नव्हती. मी पहिलं एकदा जसं माझं 12th झाल्यानंतर मला एक जण भेटले की आमच्या मित्रांच्या सर्कलमध्ये एक व्यक्ती आले की ज्यांनी पहिलं मला एक कंपनी सांगितली. बरं. त्यांनी सांगितलं मी ह्या बिझनेसमधून लॅपटॉप घेतला वगैरे सगळ्याच गोष्टी असे घेतले. तर त्यांचं नाव आहे संतोष शिंदे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की असं सगळ्या गोष्टी आहेत. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. XYZ कंपनी होती. आम्ही रजिस्ट्रेशन केलं, फक्त प्रोडक्ट्स वगैरे घेतले, रजिस्ट्रेशन केलं. पण एक 2-3 महिने आम्हाला काहीच कळत नव्हतं की काय केलं पाहिजे. आम्ही फक्त ट्रेनिंग अटेंड करत होतो. पण त्यानंतर एक 2-3 महिनेच झालं की त्या कंपनीचा प्रॉब्लेम झाला. जसं आपण म्हणतो की कंपन्या बंद पडतात. बरोबर. पण मी एक विचार केला, एका कंपनीचा प्रॉब्लेम झाला म्हणून ही इंडस्ट्री काय मी खराब म्हणू. मला कळालं होतं की इंडस्ट्री मोठी, पण एक कंपनी प्रॉब्लेम करते म्हणून मी इंडस्ट्रीला का. तुम्ही वरवरची कंपनी न पाहता ऍक्च्युअली डायरेक्ट सेलिंग काय त्याकडे बघितलं. हां, मग मी इंडस्ट्रीला दोष देतो की सगळेच असे आहेत. आता जसं एखाद्या स्कूलमध्ये 50 विद्यार्थी आहेत, त्यातले 4-5 मुलं जर नालायक असतील तर सगळेच नालायक नाही आहेत. मग त्यामुळं डायरेक्ट सेलिंगमध्ये पण तोच आहे. मग त्यामुळे मी म्हटलं की ह्याला थांबायचं नाही. मग माझ्यासमोर एक व्यक्ती होते, म्हणजे ज्यांना मी बघितलं होतं की ते सक्सेसफुल आहेत. मग सक्सेसफुल आहेत, त्यांचं नाव विलास थोरात. मग ते सक्सेसफुल होते. मग मी म्हटलं, त्यांनी ऑडी घेतली होती. मी म्हटलं तुम्ही काय करताय? मग नंतर त्यांनी सांगितलं की असं हे असतं. मग तेव्हा आम्हाला कळालं की डिटेल ह्या बिझनेसमध्ये काय आहे. म्हणजे ह्या बिझनेसमध्ये पण एक कोणतरी गुरु लागतो जो तुम्हाला हा बिझनेस शिकवतो. तसं मला सरांनी तो बिझनेस शिकवला त्यावेळेस. अच्छा. हां, मग तो एक 2-3 वर्ष आम्ही तो बिझनेस चांगल्या पद्धतीने रन केला. ते आमचा एक्सपिरियन्स मिळाला त्या बिझनेसमध्ये. म्हणून कुठलीही माणसं बघा, कधीही पहिल्या दुसऱ्या कंपनीत सक्सेसफुल नाही होत. त्याला एक्सपिरियन्स घ्यायला वेळ लागतो. बरोबर. कुठं तो ठेचा खातो, कुठं डुबतो, कुठं बुडतो. बुडत नाही तसं, कारण की त्याला पैसे भरले, त्याचे प्रोडक्ट्स पण त्याला भेटतात. पण त्यानंतर आम्हाला पण नंतर एक 3 वर्ष 4 वर्ष एक्सपिरियन्स मिळाला. त्याच्यानंतर आम्हाला कुठंतरी युनिलिंक मिळाली. मग 5 वर्षापूर्वी असं युनिलिंक मला मिळाली. त्यानंतर मग जो प्रवास वाढत गेला की मग आम्ही इथं सिक्युअर झालो या कंपनीमध्ये. म्हणून चांगली कंपनी या इंडस्ट्रीमध्ये मिळणं म्हणजे त्याला नशीबच लागतं. तेव्हा ती चांगली कंपनी भेटते. किंवा आपल्याकडे पण नॉलेज पाहिजे की कशी कंपनी चूज केली पाहिजे. आज ऑनलाईन सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात की त्यांचे फॅक्टरीज पाहिजे, म्हणजे फायनान्शियली चांगली पाहिजे, फायनान्शियली स्ट्रॉंग पाहिजे, किंवा त्या कंपनीचं ऑफिसेस पाहिजे, जो व्यक्ती चालवतोय त्याला नॉलेज पाहिजे. बरेच वेळा होतं काय, आमच्या फील्डमध्ये पण काही लोक 1-2 करोड रुपये कमवतात, 40-50 लाख कमवतात. ते स्वतःला मॅनेजिंग डायरेक्टर समजतात. मग ते स्वतः पण ते कंपन्या चालू करतात. पण अशा कंपन्या पण फेल होतात. मग आणि त्यानंतर काही लोक असे असतात ट्रेडिशनलमध्ये ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, ते लोक पण कंपन्या चालू करतात. त्यांना वाटतं की इथं खूप फास्ट बिझनेस वाढतो, हेच वाटतं, धडाधड बिझनेस वाढतो, म्हणून 1-2 करोड रुपये टाकले आणि कंपनी चालू केली. पण अशा लोकांची पण कंपनी फेल होते. आता पहिला जो व्यक्ती होता त्याला फक्त नेटवर्क कसं चालवायचं हे माहिती आहे, त्याला एक्सपिरियन्स नाही की कंपनी कशी चालवायची, म्हणून तो फेल होतो. आणि दुसरा जो माणूस मी सांगितला, जो ट्रेडिशनल बिझनेसमधला ऑलरेडी त्याकडे पैसा आहे, फक्त तो पैसे टाकून सक्सेसफुल नाही करू शकत कंपनी, कारण की त्याला जर कंपनी चालवण्याचं नॉलेज पण नेटवर्क चालवण्याचं नॉलेज नाही आहे. बरोबर. मग कंपनीची मॅनेजमेंट अशी पाहिजे की ज्याला नेटवर्क चालवता आलं पाहिजे आणि कंपनी चालवता आली पाहिजे. म्हणजे कॉर्पोरेट आणि नेटवर्क हे दोन्हीचं कॉम्बिनेशन पाहिजे. ते आम्हाला युनिलिंकमध्ये आमच्या कंपनीचे जे डायरेक्टर आहेत डॉक्टर इम्रान पटेल सर, तर त्यांच्यामध्ये या 2 गोष्टी दिसल्या आम्हाला, म्हणून आम्ही ह्या कंपनीमध्ये तो डिसिजन घेतला स्टार्ट करण्याचा. म्हणून आज आम्ही ह्या कंपनीमध्ये सक्सेसफुल झालो आणि कंपनीसुद्धा सक्सेसफुली रन करते. मी जर एखादी डायरेक्ट सेलिंगमध्ये कंपनी चूज करतोय, ती योग्यच असेल का? किंवा उद्या जाऊन मी गुंतवलेले पैसे किंवा मी वाढवलेलं नेटवर्क, माझ्यावर आलेली रिस्पॉन्सिबिलिटी, ती जर हॅम्पर झाली तर, बंद पडली तर, किंवा असे अमर्याद प्रश्न येतात जे लोकांना सध्या येतात. डायरेक्ट सेलिंगमध्ये मला एंटर करायची इच्छा असताना देखील मला ही भीती खाते. पण मग माझ्यासारखा सुशिक्षित माणूस काय विचार करतो की एक चांगली डायरेक्ट सेलिंग करणारी कंपनी कोणती आहे,
ती निवडताना काय काय क्रायटेरिया असले पाहिजे? येस, खूप चांगला क्वेश्चन आहे हा, कारण की हा बरेच जण त्याच्यामुळेच त्यांना झटका लागतो की बाबा कुठल्या कंपनीमध्ये याचं कन्फ्यूज आहेत सगळे, आणि यूथ तर स्पेशली खूप कन्फ्यूज आहे एक्झॅक्टली. आणि जे बाहेरून येतात काहीतरी करिअर वगैरे करायला, त्यांचं परत नुकसान होऊन जातं. मेन महत्त्वाचं सर ह्यामध्ये काय आहे की मी हे प्रॅक्टिकली सांगतो की लोकांना मी काय सांगून या इंडस्ट्रीमध्ये आणलं. पहिली महत्त्वाची गोष्ट, कंपनीचे स्वतःचे प्रोडक्ट्स पाहिजे, जे प्रोडक्ट्सला क्वालिटी पाहिजे. मेन महत्त्वाचं, प्रोडक्टला क्वालिटी पाहिजे. उगाचच क्वांटिटी आणली आहे प्रोडक्टची भरपूर म्हणून विकायचं. 1000 प्रोडक्ट आहे आमच्याकडे, 2000 प्रोडक्ट आहे, त्याला काही घेणं देणं नाही आहे. प्रोडक्टला क्वालिटी पाहिजे, ज्या प्रोडक्टचे रिझल्ट पाहिजे. जर रिझल्टच नसतील तर मग लोक प्रोडक्ट घेऊन परत म्हणणार नाही मी फसलो. सो पहिला चेक पॉईंट क्वालिटी, प्रोडक्टची क्वालिटी पाहिजे. बरोबर. दुसरा पॉईंट आहे की ते प्रोडक्ट युनिक पाहिजे. ओके, म्हणजे त्या प्रोडक्टमध्ये काहीतरी वेगळं पाहिजे बाकीच्यांपेक्षा. आज मी ट्रेडिशनलमध्ये एक प्रोडक्ट जर 10 कंपन्या देत असतील आणि मी पण तेच प्रोडक्ट दिलं तर लोक माझ्याकडून का घेतील? म्हणजे कम्पॅरेटिव्हली जर मला बघितलं तर माझं प्रोडक्ट युनिक पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, प्रोडक्ट हे अफोर्डेबल पाहिजे. आता काय काय जण काय करतात की 100 रुपयाचं प्रोडक्ट असतं पण ते 1000 रुपयाला विकतात. म्हणजे 10 पटीने तुम्ही प्राइसिंग जेव्हा वाढवता, म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट पाहिजे. बरोबर. जे प्रोडक्टची जशी क्वालिटी आहे तशी पैसे क्वालिटी पाहिजे. जसं मी म्हटलं की आम्ही CMD 1650 रुपयाला देतो, ते 2 ते 3 महिने जातं. पण असं जर अल्कलाईन वॉटरचं तुम्हाला काय मार्केटमधून घ्यायचं म्हटलं तर त्याचा खर्च खूप जास्त आहे. आणि विथ नॅचरल मिनरल्स, 74 टाईप्स ऑफ मिनरल, त्याचे वेगवेगळे डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा आहेत. तर मग त्यामध्ये तिसरा महत्त्वाचा मुद्दा काय की प्रोडक्ट युनिक पाहिजे, युनिक पाहिजे, क्वालिटी पाहिजे, व्हॅल्यू फॉर मनी पाहिजे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट काय की जेव्हा आपण एखाद्या मीटिंगमध्ये जातो, ट्रेनिंगमध्ये जातो, एखाद्याने इन्कम केला आहे, तो माणूस प्रॅक्टिकल पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, जो एज्युकेशन ओरिएंटेड बोलणारा पाहिजे. ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे पिच लोक ऐकतात, एक एज्युकेशनल आणि एक मोटिवेशनल. म्हणजे नुसतं मोटिवेशन बघून नाही मी आता खूप तापलोय, मी आता करणारच आहे म्हणून आम्ही नेहमी म्हणतो करेंगे मरेंगे वंदे मातरम, असली लोक नको जे अचानक पेटलेत. म्हणून नुसतं मोटिवेशन नाही पाहिजे, त्याला एक गूढ काहीतरी एज्युकेशनचा रूट पाहिजे, जो प्रोडक्टच्या एज्युकेशन बद्दल बोलतोय, जो व्हॅल्यूज बोलतो, जो व्हॅल्युएबल बोलतोय, की जो बिझनेस बद्दल चांगलं बोलतोय, जो प्रॅक्टिकल तुम्हाला बिझनेस करायचं एज्युकेशन देतोय. तर अशा व्यक्तीसोबत तुम्ही जोडा. थोडंसं टेक्निकली. त्यानंतर तुम्ही थोडंसं ऑनलाईन टेस्टिमोनीज बघा, प्रोडक्टचे टेस्टिमोनीज बघा, बिझनेसमध्ये हे सक्सेसफुल झाले त्याची टेस्टिमोनीज बघा, अशा गोष्टी आहेत. आता तुम्ही जर बघितलं तर माझ्या टीममध्ये जर तुम्ही बघितले तर सगळे लोक, आता फॉर एक्झाम्पल पहिला व्यक्ती संतोष शिंदे, आज तो पण 1-1.5 CRच्या इन्कमपर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर दुसरा व्यक्ती अक्षय गायकवाड, तो पण आता 1 CRपर्यंत पोहोचलेत. म्हणजे असे भरपूर लोक आहेत, शीतल शिंपी मॅडम आहेत, निलेश बोडके सर आहेत, त्यानंतर मकबूल राणा, अमित कोठारे, राज चंदावड. म्हणजे असे जे लोक आहेत हे खूप चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल झालेत. म्हणजे हे लोक 5 वर्षापासून आज माझ्यासोबत आहे, आम्ही कंपनीसोबत आहोत. त्याचं रिझन आहे की वी आर प्रॅक्टिकल. आम्ही अशा हवेत गप्पा नाही मारले कधी. बरेच लोक या इंडस्ट्री म्हणतात तुम्ही हेलिकॉप्टर पण घेऊ शकता, पण त्याला किती वर्ष लागेल आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट, तुम्हाला असा माणूस सांगणारा पाहिजे की तू पहिलं 1 वर्ष अपेक्षा नको करू की तुला ₹1,00,000 महिन्याला येतील. स्वप्न बघ, पण तू अपेक्षा नको करू. कारण की अपेक्षा जर ठेवली तर ती, आपण म्हणतो अपेक्षा भंग झाली माझी की मला ₹1,00,000 आले नाही, ह्याच्यामध्ये काही दम नाही आहे. म्हणून मी पहिलं म्हणतो की ह्या बिझनेसला पहिलं शिका. म्हणून ह्या ज्या 3-4 गोष्टी आहेत ना, ह्या कंपनीमध्ये बघितलं पाहिजे. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर कोण आहे, कंपनीचं हेड ऑफिस कुठं आहे, मग कंपनीचं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग होतं आहे कुठं, स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे का, प्रोडक्टचे क्वालिटीज वगैरे, असे 4-5 मुद्दे जर बघितले तर बाकी काय बघायची आपल्याला गरज नाही पडत. त्यामध्ये त्या प्लॅनमध्ये इन्कम येतो आहे का, बिझनेस प्लॅनमध्ये. नाही तर काय काय बिझनेस प्लॅन पण त्याच्यामध्ये पण अजून क्वेरी असते. काय काय बिझनेस प्लॅन 1-2 वर्षानंतर कळतात आणि ते कधी कळतात, मला पैसे मिळत नाही म्हणून कळतात. मला पैसे 2 वर्षात का नाही मिळाले म्हणून मला बिझनेस प्लॅन कळायला, असे पण असतात. म्हणून एक बिझनेस प्लॅन सुटसुटीत असावा, जो 2-4 वेळा ऐकल्यानंतर आपल्याला कळेल. प्रोडक्ट क्वालिटी असावा आणि आपल्यासोबत जी लोक आहेत हे आपल्याला एज्युकेशन देणारी असावी, ना की सारखं मोटिवेशन देणारी असावी. माझ्या इंजिनिअरिंगच्या वेळेस मला डायरेक्ट सेलिंग करणारे बरेचसे मुलं भेटले होते तेव्हा. परंतु एवढी ट्रान्सपरन्सी किंवा ही चेकलिस्ट बघायला पाहिजे किंवा इतका ट्रान्सपरन्स म्हणजे त्यांनी सांगितलंच नव्हतं. पण एनिवेज अभिजितजी, तुमच्याशी बोलून मला डायरेक्ट सेलिंगमधले लूप होल्स पण माहीत झाले, किंवा लूप होल्स म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की ॲक्च्युली डायरेक्ट सेलिंग काय आहे. जाता जाता फक्त मला एक सांगा की तुमची स्टोरी कशी होती. तुम्ही डायरेक्ट सेलिंगबद्दल भरपूर बोलताय, पण लोकांसाठी अभिजित बारके कोण आहे हे सांगा. ॲक्च्युली बघा, माझा जन्म हा साध्या मराठी कुटुंबामध्ये झाला.
माझा जन्मसुद्धा पुण्यातलाच गेला. रेंटच्या घरामध्ये राहायचो. 8x10ची रूम असायची. म्हणजे पाऊस जरी पडला तर खाली 2-4 भांडे लावा लागत होते, असे पत्रे गळत होते. म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये अशा घरामध्ये आमचा जन्म झाला. वडील माझ्या एका कपड्याच्या दुकानामध्ये कामाला होते, जिथे त्यांना फक्त आत्ता 4-5 वर्षापूर्वी जॉब सोडताना 13,000 रुपये पगार होता. बापरे. पण मला लहानपणापासून जसं समजायला लागलं तसं वाटलं की कुठेतरी बिझनेसमध्ये आपण गेलं पाहिजे. कारण की मी आजूबाजूला बघतोय बरेच लोक जॉब करतात, कसं आयुष्य निघून जातं कळत नाही. म्हणजे असं लाईफमध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही दिसत नाही की हा मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरतोय किंवा फ्लाईटमध्ये फिरतोय. असे फिरणारे लोक तर मॅक्झिमम फक्त बिझनेसमॅनच दिसायचे. मग मी वयाच्या 13व्या वर्षी पहिला बिझनेस माझा चालू केला भाजी विकायला. जे खडकी भाजी मार्केटमध्ये आम्ही भाजी विकायचं काम करायचो. मग सकाळी पहाटे 4 ते 7, 7:30 पर्यंत भाजी विकायची. तिथून मग शाळेत जायचं. मग त्यानंतर मी सिजनल बिझनेस चालू केले. दिवाळी आली, फटाके विक. मग त्यासाठी माझ्याकडे भांडवल नसायचं. मग आमच्या शेजारच्यांकडून 2-4 हजार रुपये घ्यायचे, तेवढे फटाके आणायचे, सायकलवर सगळ्यांना डिलिव्हरी करत जायची. मग 10वी झाल्यानंतर म्हटलं आता कुठेतरी आपण जॉब करू जरा आणि साईड बाय साईड बिझनेस पण करू. म्हणजे दोन्हीकडून मला इन्कम चालू राहील. मग मी CCDमध्ये जॉबला लागलो, कॅफे कॉफी डेमध्ये, जो माझ्या लाईफमधला पहिला जॉब होता. मग ॲट द एज ऑफ 16 पण त्यांनी का घेतलं, आता तो एक पुण्याचे मॅनेजर होते संतोष कुमार. त्यांना बोलण्यातून माझं कम्युनिकेशन चांगलं वाटलं म्हणून त्यांनी मला वयाच्या 16व्या वर्षी अलाउड नाही पण ट्रेनीचा बॅच दिला लावायला. हा आमच्याकडे ट्रेनिंग घेतोय म्हणून. मग तसंच मग CCDमध्ये जॉब केला. त्यानंतर E-स्क्वेअर थिएटरमध्ये बॉक्स ऑफिस पॉपकॉर्न काउंटरला होतो. त्यानंतर पापा जॉन्समध्ये, पिझ्झा हटमध्ये पिझ्झासाठी आम्ही ॲज अ वेटर म्हणून CCDमध्ये. असे बऱ्याचशा गोष्टी करत गेलो लाईफमध्ये. पण त्याच्यातून इन्कम काय झाला नाही. मग असं करत करत लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं म्हणून मला डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीपर्यंत मी पोचलो. पण त्याच्यामध्ये भरपूर माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येत गेले. आणि आपल्या आयुष्यात म्हणतो ना की माझ्याच आयुष्यात प्रॉब्लेम काय, तर हे प्रॉब्लेमच आपल्याला आयुष्यात पुढं कसं जायचं हे शिकवतात. जसं की फॉर एक्झाम्पल माझ्या लाईफमधली मी पहिली गाडी घेतली होती. ती पण एक कर्ज आमच्यावरती होतं, त्याच्यामध्ये ती गेली. त्यानंतर दुसरी गाडी होती. त्यानंतर एका आमच्या ओळखीच्या माणसाकडून 30,000 रुपये घेतले होते, इमर्जन्सी लागत होते म्हणून त्याला ते द्यायचे होते. मग त्यांनी एवढा भयंकर त्रास दिला की मला ती गाडी जाऊन विकावी लागली. आणि जिथं विकली, धनकवडीवरून मी राहायला संगमवाडीत होतो, तिथपर्यंत मी चालत आलो आणि त्या माणसाला पैसे दिले होते. आणि तिथून पुढं कंटिन्यू 2 महिने मी चालत फिरलो. आणि ते जेव्हा मी 2 महिने चालत फिरलो तेव्हा मला एक स्टोरी आठवली. म्हणजे आपल्याला माहीत होतं इंडिया ऑस्ट्रेलियाची जेव्हा मॅच चालली होती तेव्हा ब्रेड हॉक, म्हणजे हे मी स्वतःला समजत होतो, ब्रेड हॉक म्हणून एक बॉलर होता जो पहिल्यांदा बॉलिंग करत होता आणि त्यांनी सचिन तेंडुलकरचं विकेट घेतलं होतं. तुम्हाला माहीत असेल ते सचिन तेंडुलकरचं विकेट घेतलं होतं. मग त्याला वाटलं की महान क्रिकेटर, जो क्रिकेटमधला देवता आहे, त्याचं मी आज विकेट घेतलं. म्हणून विकेट घेतल्यानंतर तो सचिन तेंडुलकरकडे जेव्हा ऑटोग्राफ घ्यायला गेला तेव्हा सचिन तेंडुलकरने ते ऑटोग्राफवरती लिहिलं, दिस विल नेवर हॅपन अगेन. म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये हा क्षण कधीच परत येणार नाही. त्याच्यानंतर ते 45 मॅच खेळले तेव्हा त्यांनी सचिन तेंडुलकरला एकदा पण आऊट नाही करू शकले. म्हणजे हे सांगण्याचं कारण काय की माणूस एकदा जेव्हा चॅलेंज घेतो, जेव्हा मी 2 महिने चालत फिरलो सगळीकडं तेव्हा मी विचार केला ही वेळ परत नाही आली पाहिजे. क्या बात आहे. आणि त्यावेळेस कसं झालं की बरेचशा लोकांनी म्हणजे माझी परिस्थिती बघून मला नाकारलं होतं, म्हणजे चुकीची वेळ बघून नाकारलं होतं. पण मी ठरवलं की एक दिवशी मी अशी वेळ आणल की तीच लोक मला वेळ घेऊन भेटायला येतील. म्हणून ह्या गोष्टी स्वतःमध्ये चेंजेस करत गेलो. कारण की बघा तसंही बिझनेस करणं हे सोपं आहे, फक्त आपल्याला काय मानसिकता बदलणं गरजेचं आहे. आणि असंच मी ह्या जर्नीमधून पुढं येत गेलो. आज स्वतःचं घर झालं, आमच्या फॅमिलीमध्ये कोणाचं ॲग्रीमेंट प्रॉपर्टीचं झालं नव्हतं, 1-2 प्रॉपर्टी झाले. त्यानंतर स्वतःची गाडी झाली. म्हणजे मी नेहमी सांगतो की जेवढं वय आहे तेवढ्या लाखाच्या गाडीत फिरतो. हां, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या सक्सेस ह्या गोष्टी माध्यमातून मिळत गेलं. मी नेहमी म्हणतो, म्हणजे मी एक्झाम्पल देतो माझ्या ट्रेनिंगमध्ये की एखादी 20 लाखाची गाडी जेव्हा मी घेतो किंवा 50 लाखाची गाडी मी जेव्हा घेतो तेव्हा मी त्याला किती जपतो. म्हणजे जर मर्सिडीज जर मी घेतली 50 लाख रुपये जेव्हा दिले, त्याला रोज वॉश करणार का नाही करणार. एखादा हात ठेवून बोनेटवरती हात ठेवून बाजूला बाबा माझ्या गाडीला क्रॅशेस पडेल, म्हणजे त्याची काळजी घेतो. कारण की त्याच्यासाठी आपण काहीतरी किंमत मोजली. आता दुसरं, आपण घर रोज साफसफाई करतो, घरातली वस्तू व्यवस्थित ठेवतो. का ठेवतो? कारण की घरासाठी किंमत मोजली आपण. तसं मी म्हटलं की आयुष्याची लोकांकडे ब्ल्यूप्रिंट नाही आहे, आयुष्याचं प्लॅनिंग नाही आहे. का? कारण की त्याच्यासाठी किंमत नाही मोजलेली, म्हणून त्याची व्हॅल्यू नाही आहे. म्हणजे जेव्हा माणसाला कुठल्या गोष्टीची व्हॅल्यू नसते तेव्हा तो त्या गोष्टीला सिरियस नसतो. जर देवाने आपल्याला बिल बनवून दिलं असतं, तुझा मेंदू जास्त काम करतो, ह्याचे 10 लाख रुपये, डोळ्यांचे 2 लाख रुपये,
दोन्ही हातांचे 5 लाख रुपये. आता तो पृथ्वीवरती जा आणि आयुष्यात काहीतरी करून दाखव, तेव्हा आपण 100% केलंच असतं. कारण की आयुष्य फुकट मिळालं आहे म्हणून लोक काय करतात, त्याला वाया घालवतात. म्हणून मी नेहमी म्हणतो आपलं आयुष्य हे आईस्क्रीमसारखं आहे, त्याला टेस्ट करा, त्याला वेस्ट करू नका. आणि ज्या दिवशी बरेचसे लोक वेस्ट तशीच आईस्क्रीम धरली, टेस्ट नाही केलं तर मग ती वेस्ट होणारच आहे. आपलं आयुष्य उदाहरणार्थ 80 वर्षाचं आयुष्य आहे असं गृहीत धरा, बरोबर. आता सेंचुरी मारणारे लोक राहिली नाही, त्यातले मला काय म्हणायचं की 24 वर्ष आपली झोपण्यात जातात. 24 तासामधले 8 तास झोपतो, 1/3 आयुष्य आपलं 24 वर्ष ही झोपण्यात गेली आपली. त्यानंतर 25 वर्ष आयुष्यातली मोठं होण्यात गेली, समजण्यात गेली. त्यानंतर 7 ते 8 वर्ष आपली अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये जातात की दिवसात आपण जे 2-3 तास अदर ॲक्टिव्हिटीज करतो. आपल्या आयुष्यात आपल्याकडं राहतात फक्त 20 ते 21 वर्ष. मग ते 20 ते 21 वर्षामध्येच आपल्याला जे काही करायचं ते करायचंच आहे. आणि आपल्याला कोणतरी चांगला माणूस भेटेल आणि तो आपलं आयुष्य बदलेल असं कधी होत नाही. म्हणून मी हिंदीमध्ये एक नेहमी म्हणतो की अच्छे इंसान की तलाश मत करना, खुद अच्छे बन जाओ, शायद आपसे मिलकर किसी की तलाश पूरी हो जाए. वा. म्हणून आपल्याला स्वतःला चांगलं बनायचं आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो की जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा तो माणूस रडत असतो, लोक हसत असतात, एक नवीन माणसाचा जन्म झाला. पण जाता जाता असं काहीतरी करून जावं की मी हसत असू आणि लोक रडत असतील. इम्पॅक्ट. चलो यार बास हो गया, झालं आता आयुष्यामध्ये सगळ्यांची स्वप्न पूर्ण केली, माझी जबाबदारी संपली. ॲक्च्युली थँक्यू की तुम्ही तुमचा अनुभवसुद्धा शेअर केला. आणि नक्कीच आपण युनिलिंकचे आणि सरांच्या सगळ्या डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. ज्यांना कोणाला डायरेक्ट सेलिंगमध्ये अजून काही जाणून घ्यायचं आहे सर, नक्कीच तुम्ही त्यांची हेल्प करणार. तुर्तास थांबूया. डायरेक्ट सेलिंगमधले अजून पाळमुळं खोडून काढण्यासाठी आपण यावं. थँक्यू सो मच अभिजितजी. थँक्यू सर.